वॉरन हेस्टिंग्स 1774 ते 1785 यांच्या कार्यकाळ आणि योगदानाची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. वॉरन हेस्टिंग्स 1774 to 1785. गव्हर्नर जनरल म्हणून स्थान. पद हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. आधार त्याला 1773च्या नियामक कायद्यानुसार रेग्युलेटिंग ॲक्ट ऑफ 1773 हे पद मिळाले. या कायद्यामुळे बंगालच्या गव्हर्नरचा दर्जा वाढवून त्याला गव्हर्नर जनरल बनवण्यात आले आणि मद्रास व मुंबईच्या गव्हर्नरना त्याच्या नियंत्रणाखाली आणले गेले. कार्यकाळ 1774 ते 1785. 2. प्रमुख प्रशासकीय आणि न्यायिक कार्य. द्विदल शासन पद्धतीचा अंत. 1772 मध्ये त्याने द्विदल शासन पद्धतीचा डुअल सिस्टम अंत केला. ही पद्धत रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केली होती, ज्यामुळे महसूल गोळा करण्याचे काम आणि न्यायव्यवस्था कंपनीच्या नियंत्रणाखाली आली. महसूल मंडळ त्याने कलकत्ता येथे महसूल मंडळाची बोर्ड ऑफ रेव्हेन्यू स्थापना केली. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना. कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्ट स्थापना 1774 झाली. न्यायमूर्ती एलिजा इम्पे हे पहिले सरन्यायाधीश होते. न्यायिक सुधारणा. त्याने जिल्हा पातळीवर दिवाणी सिव्हिल आणि फौजदारी क्रिमिनल न्यायालयांची स्थापना केली. आर्थिक सुधारणा. ट्रेजरी मुर्शिदाबादहून कलकत्त्याला हलवली. 3. महत्त्वाचे कायदे. नियामक कायदा 1773 रेग्युलेटिंग ॲक्ट हा कायदा कंपनीच्या प्रशासनातील दोष दूर करण्यासाठी आणला गेला, ज्यामुळे गव्हर्नर जनरलचे पद निर्माण झाले. पिट्स इंडिया कायदा 1784 पिट्स इंडिया ॲक्ट या कायद्याद्वारे ब्रिटनमध्ये नियंत्रण मंडळाची बोर्ड ऑफ कंट्रोल स्थापना झाली, ज्यामुळे कंपनीच्या भारतातील प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे थेट नियंत्रण आले. 4. युद्धे आणि आंतरराष्ट्रीय संबंध. पहिले मराठा युद्ध 1775 ते 1782. या युद्धानंतर सालबाईचा तह ट्रीटी ऑफ सालबाई झाला, ज्यामुळे 20 वर्षांसाठी शांतता प्रस्थापित झाली. दुसरे म्हैसूर युद्ध 1780 ते 1784. या युद्धानंतर मंगलोरचा तह ट्रीटी ऑफ मँगलोर झाला. 5. शैक्षणिक आणि सांस्कृतिक योगदान. कलकत्ता मदरसा कॅलकुटा मद्रसा 1781 मुस्लिम कायद्याचे शिक्षण देण्यासाठी याची स्थापना केली. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल 1784 सर विल्यम जोन्स यांनी याची स्थापना केली, परंतु वॉरन हेस्टिंग्सने त्याला समर्थन दिले. या संस्थेने भारतीय संस्कृती आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास सुरू केला. त्याने भगवद्गीतेचे इंग्रजी भाषांतर चार्ल्स विल्किन्स यांनी केलेले लिहिले. 6. महाभियोग इम्पीचमेंट. 1785 मध्ये तो इंग्लंडला परतल्यानंतर एडमंड बर्क आणि इतरांनी त्याच्यावर गैरव्यवहाराचे आरोप ठेवून महाभियोग इम्पीचमेंट चालवला. हा महाभियोग 7 वर्षे चालला, परंतु शेवटी तो निर्दोष सुटला. वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला प्रशासकीय प्रमुख होता, ज्याने कंपनीच्या सत्तेला भारतात मजबूत पाया मिळवून दिला. वॉरन हेस्टिंग्सवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. गव्हर्नर जनरल पद आणि न्यायिक सुधारणा. प्रश्न 1773च्या नियामक कायद्यानुसार रेग्युलेटिंग ॲक्ट बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता आणि त्याने न्यायिक क्षेत्रात कोणती महत्त्वाची संस्था स्थापन केली? उत्तर गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स हा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल होता. संस्था त्याने कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची सुप्रीम कोर्ट स्थापना 1774 केली. प्रश्न 2. प्रशासकीय धोरण. प्रश्न रॉबर्ट क्लाइव्हने सुरू केलेल्या द्विदल शासन पद्धतीचा डुअल सिस्टम ऑफ गव्हर्नमेंट अंत कोणत्या गव्हर्नर जनरलने केला? उत्तर वॉरन हेस्टिंग्स. वॉरन हेस्टिंग्स याने 1772 मध्ये द्विदल शासन पद्धतीचा, जी 1765 मध्ये सुरू झाली होती, अंत केला. प्रश्न 3. युद्ध आणि तह. प्रश्न वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळात झालेले पहिले महत्त्वाचे युद्ध आणि त्यासंबंधित तह कोणता होता? उत्तर युद्ध. पहिले मराठा युद्ध फर्स्ट अँग्लो मराठा वॉर 1775 1782. तह सालबाईचा तह ट्रीटी ऑफ सालबाई 1782. या तहानुसार युद्ध समाप्त झाले. प्रश्न 4. कायदेशीर तरतूद. प्रश्न वॉरन हेस्टिंग्सच्या कार्यकाळात ब्रिटिश संसदेने भारतीय प्रशासनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 1773च्या नियामक कायद्यानंतर कोणता महत्त्वाचा कायदा संमत केला? उत्तर कायदा पिट्स इंडिया कायदा पिट्स इंडिया ॲक्ट हा 1784 मध्ये संमत करण्यात आला. प्रश्न 5. सांस्कृतिक आणि शैक्षणिक योगदान. प्रश्न वॉरन हेस्टिंग्सच्या काळात भारतीय संस्कृती आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करण्यासाठी कलकत्ता येथे कोणत्या संस्थेची स्थापना करण्यात आली आणि त्याने कोणत्या प्रसिद्ध ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर करण्यास प्रोत्साहन दिले? उत्तर संस्था एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल 1784.
स्थापना सर विल्यम जोन्स यांनी केली होती, परंतु हेस्टिंग्जने प्रोत्साहन दिले. ग्रंथ. त्याने भगवद्गीता इंग्रजी भाषांतर चार्ल्स विल्किन्स यांनी केलेले करण्यास प्रोत्साहन दिले. प्रश्न 6. महाभियोग. प्रश्न. वॉरेन हेस्टिंग्जवर इंग्लंडमध्ये परतल्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली होती. त्या प्रक्रियेला काय म्हणतात आणि ती कशाशी संबंधित होती? उत्तर. प्रक्रिया. महाभियोग इम्पीचमेंट. संबंधित त्याच्या प्रशासनातील गैरव्यवहाराचे आरोप, चार्जेस ऑफ मिसमॅनेजमेंट अँड करप्शन याच्याशी ही कारवाई संबंधित होती. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 ते 1793 यांच्या कार्यकाळ, धोरणे आणि महत्त्वाचे योगदान याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस 1786 to 1793. प्रशासकीय स्थान आणि कार्यकाळ 1786 ते 1793. उद्देश. वॉरेन हेस्टिंग्जवरील महाभियोगानंतर कंपनीचा प्रशासन ढाचा सुधारणे आणि भ्रष्टाचार कमी करणे. त्याने गव्हर्नर जनरल आणि कमांडर इन चीफ ही दोन्ही पदे स्वतःकडे ठेवली. 2. प्रशासकीय सुधारणा आणि कायदे. भारतातील नागरी सेवेचा जनक, फादर ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन इंडिया, त्यांनी नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस सुरू केली. कंपनीच्या अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी त्याने खासगी व्यापार करण्यास प्रायव्हेट ट्रेड बंदी घातली. कंपनीच्या सेवकांचे पगार वाढवले आणि कामाची पद्धत निश्चित केली. कॉर्नवॉलिस कोड 1793 हा महत्त्वपूर्ण न्यायिक कायदा त्याने लागू केला. या कोडनुसार त्याने महसूल प्रशासन आणि न्याय प्रशासन या दोन शाखा वेगळ्या केल्या. याने कायद्याचे राज्य, रूल ऑफ लॉ ही संकल्पना अधिकृतपणे आणली. प्रशासनातील भारतीयकरण टाळणे. उच्च प्रशासकीय पदे भारतीयांसाठी बंद करून प्रशासनात युरोपीय लोकांना प्राधान्य दिले. 3. महसूल सुधारणा. कायमधारा पद्धत परमनंट सेटलमेंट 1793 हा त्याचा सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय होता. याला जमीन महसूल पद्धत, जमीनदारी सिस्टम असेही म्हणतात. यानुसार जमीनदार हे जमिनीचे मालक बनले आणि त्यांना सरकारकडे जमा करायचा महसूल कायमस्वरूपी निश्चित करून दिला गेला. या धोरणाने कंपनीला उत्पन्नाची निश्चिती मिळाली, पण शेतकरी, रयत जमीनदारांच्या शोषणाचे बळी ठरले. 4. न्यायिक आणि पोलीस सुधारणा. न्यायालयीन रचना. त्याने प्रांतीय न्यायालय प्रोव्हिन्शियल कोर्ट आणि सर्किट कोर्ट ऑफ सर्किट स्थापन केले. अपिलीय न्यायालयाची ॲपेलेट कोर्ट स्थापना केली. पोलीस प्रशासन. त्याने पोलीस प्रशासनाचे आधुनिकीकरण केले आणि त्याचे संघटन केले. प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस हे पद तयार केले. प्रत्येक ठाण्यात ठाणा दारोगा या अधिकाऱ्याची नेमणूक केली. 5. युद्ध. तिसरे म्हैसूर युद्ध, थर्ड अँग्लो-म्हैसूर वॉर 1790 ते 1792. या युद्धात त्याने टिपू सुलतानचा पराभव केला. युद्धाच्या समाप्तीनंतर श्रीरंगपट्टणमचा तह, ट्रीटी ऑफ श्रीरंगपट्टणम 1792 झाला, ज्यामुळे टिपू सुलतानला आपले मोठे प्रदेश गमवावे लागले. एमपीएससीसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड कॉर्नवॉलिसला प्रशासकीय आणि महसूल सुधारणांसाठी ओळखले जाते. त्याचे कायमधारा पद्धत आणि भारतीय नागरी सेवेचा जनक हे मुद्दे नेहमी परीक्षेत विचारले जातात. लॉर्ड कॉर्नवॉलिसवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. महसूल धोरण. प्रश्न. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये लागू केलेल्या जमीन महसूल पद्धतीचं नाव काय आहे? या पद्धतीचं स्वरूप थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर. पद्धतीचे नाव कायमधारा पद्धत, परमनंट सेटलमेंट. यालाच जमीनदारी पद्धत, जमीनदारी सिस्टम असेही म्हणतात. स्वरूप. या पद्धतीत जमीनदारांना जमिनीचे मालक बनविण्यात आले आणि कंपनीला द्यावयाचा महसूल कायमस्वरूपी निश्चित करण्यात आला. या धोरणामुळे कंपनीचे उत्पन्न निश्चित झाले, पण शेतकऱ्यांचे रयत शोषण वाढले. प्रश्न 2. प्रशासकीय योगदान. प्रश्न. लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय प्रशासनात कोणत्या महत्त्वाच्या सेवेचा जनक म्हणून ओळखले जाते? उत्तर. लॉर्ड कॉर्नवॉलिसला भारतीय नागरी सेवेचा इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS जनक म्हणून ओळखले जाते. त्याने प्रशासनात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी नियम निश्चित केले. प्रश्न 3. न्यायिक आणि पोलीस सुधारणा. प्रश्न. लॉर्ड कॉर्नवॉलिसने 1793 मध्ये प्रशासनात कोणती महत्त्वपूर्ण सुधारणा लागू केली, ज्यामध्ये न्यायिक आणि महसूल प्रशासन वेगळे करण्यात आले? उत्तर. सुधारणा. त्याने कॉर्नवॉलिस कोड 1793 लागू केला. या कोडनुसार महसूल गोळा करण्याची शक्ती, रेव्हेन्यू, आणि न्याय देण्याची शक्ती, ज्युडिशियल, या दोन शाखा वेगळ्या करण्यात आल्या. पोलीस सुधारणा. त्याने प्रत्येक जिल्ह्यात पोलीस अधीक्षक सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस हे पद निर्माण केले आणि प्रत्येक पोलीस ठाण्यात ठाणा
दारोगा या अधिकाऱ्याची नेमणूक केली. प्रश्न 4. युद्ध आणि तह. प्रश्न. लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात झालेले प्रमुख युद्ध कोणते आणि त्या युद्धानंतर कोणता तह झाला? उत्तर. युद्ध. तिसरे म्हैसूर युद्ध, थर्ड अँग्लो-म्हैसूर वॉर, 1790 ते 1792. तह. या युद्धात टिपू सुलतानचा पराभव झाल्यानंतर श्रीरंगपट्टणमचा तह, ट्रिटी ऑफ श्रीरंगपट्टणम, 1792 झाला. प्रश्न 5. प्रशासकीय पदे. प्रश्न. कॉर्नवॉलिसने प्रशासनातील उच्च पदे भारतीयांसाठी खुली ठेवली की ती फक्त युरोपीय लोकांसाठी राखीव ठेवली? उत्तर. लॉर्ड कॉर्नवॉलिसने उच्च प्रशासकीय पदे, उदा. नागरी सेवा, केवळ युरोपीय लोकांसाठी राखीव ठेवली. त्याने प्रशासनाचे युरोपीयकरण केले, जेणेकरून कंपनीच्या कारभारात गैरकारभार आणि भ्रष्टाचार कमी होईल. लॉर्ड कॉर्नवॉलिसवर टेक्स्ट एमपीएससीमध्ये विशेषतः कायमधारा पद्धत आणि नागरी सेवेचा जनक या 2 मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड वेल्स्ली 1798 to 1805. गव्हर्नर जनरल म्हणून स्थान आणि ध्येय. कार्यकाळ 1798 ते 1805. ध्येय. लॉर्ड वेल्स्ली हा स्वतःला बंगालचा टायगर, द बेंगॉल टायगर म्हणवत असे. त्याचे मुख्य ध्येय कंपनीची सत्ता, भारतातील सर्वोच्च सत्ता, पॅरामाउंट पॉवर म्हणून स्थापित करणे आणि भारतीय संस्थाने कंपनीच्या नियंत्रणाखाली आणणे हे होते. 2. तैनाती फौज पद्धत, सबसिडियरी अलायन्स सिस्टम. जनक. लॉर्ड वेल्स्ली. जरी ही कल्पना प्रथम फ्रेंच गव्हर्नर डुप्लेने वापरली होती, तरी वेल्स्लीने ती मोठ्या प्रमाणावर लागू केली. स्वरूप. हे त्याचे सर्वात महत्त्वाचे आणि साम्राज्यवादी धोरण होते. 1. भारतीय संस्थानांनी त्यांचे स्वतःचे सैन्य बरखास्त करावे. 2. संस्थानांनी कंपनीचे स्थायी सैन्य आपल्या राज्यात ठेवावे, ज्याचा खर्च संस्थानाने उचलावा. 3. संस्थानाने आपल्या दरबारात एक ब्रिटिश रेसिडेंट ठेवावा. 4. संस्थानाने इतर कोणत्याही युरोपीय किंवा परदेशी सत्तेशी कोणताही व्यवहार कंपनीच्या परवानगीशिवाय करू नये. परिणाम. या धोरणाने भारतीय संस्थानांचे स्वातंत्र्य हळूहळू हिरावून घेतले आणि कंपनीचा राजकीय प्रभाव झपाट्याने वाढवला. तैनाती फौज स्वीकारणारे क्रमवार संस्थान. 1. हैदराबाद 1798. 2. म्हैसूर 1799. 3. तंजावर 1799. 4. अवध 1801. 5. पेशवा मराठा 1802. वसईचा तह. 3. युद्ध आणि महत्त्वाचे करार. चौथे म्हैसूर युद्ध, फोर्थ अँग्लो-म्हैसूर वॉर, 1799. या युद्धात म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याचा मृत्यू झाला. म्हैसूर राज्यावर वेल्स्लीने तैनाती फौज लादली आणि वडियार घराण्याला सत्ता परत दिली. दुसरे मराठा युद्ध, सेकंड अँग्लो-मराठा वॉर, 1803 ते 1805. या युद्धानंतर 1802 मध्ये मराठा पेशवा दुसरा बाजीराव याच्याशी वसईचा तह, ट्रिटी ऑफ बसेन झाला. या तहाद्वारे पेशव्यांनी तैनाती फौज स्वीकारली, ज्यामुळे मराठा संघात फूट पडली आणि कंपनीला दख्खनमध्ये निर्णायक वर्चस्व मिळाले. सुरत आणि कर्नाटकमध्ये अधिग्रहण. त्याने सुरत 1800 आणि कर्नाटक 1801 मध्ये कंपनीचे थेट नियंत्रण प्रस्थापित केले. 4. शैक्षणिक योगदान. फोर्ट विल्यम कॉलेज, कलकत्ता 1800. भारतात कंपनीच्या प्रशासकांना प्रशिक्षण देण्यासाठी या महाविद्यालयाची स्थापना केली, जरी याला नंतर इंग्लंडच्या हेलिबरी कॉलेजने हेलिबरी कॉलेज बदलले. एमपीएससीसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड वेल्स्ली हा प्रामुख्याने त्याच्या विस्तारवादी धोरणांसाठी ओळखला जातो. तैनाती फौज पद्धत आणि चौथे म्हैसूर युद्ध हे त्याच्यावरील प्रश्नांचे मुख्य केंद्र आहेत. लॉर्ड वेल्स्लीवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. तैनाती फौज, सबसिडियरी अलायन्स. प्रश्न. भारतातील ब्रिटिश साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी लॉर्ड वेल्स्लीने कोणते महत्त्वाचे धोरण, पॉलिसी सुरू केले? उत्तर. धोरण. तैनाती फौज पद्धत, सबसिडियरी अलायन्स सिस्टम. स्पष्टीकरण. या धोरणांतर्गत भारतीय संस्थानांना त्यांचे सैन्य बरखास्त करून कंपनीचे सैन्य त्यांच्या खर्चावर राज्यात ठेवावे लागे. यामुळे भारतीय संस्थानांचे स्वातंत्र्य हळूहळू संपुष्टात आले. प्रश्न 2. तैनाती फौज स्वीकारणारे पहिले संस्थान. प्रश्न. लॉर्ड वेल्स्लीने लागू केलेली तैनाती फौज पद्धत स्वीकारणारे पहिले भारतीय संस्थान कोणते होते? उत्तर. संस्थान. हैदराबादचा निजाम ऑफ हैदराबाद याने 1798 मध्ये सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारली. प्रश्न 3. मराठा सत्ता आणि करार. प्रश्न. तैनाती फौजेच्या धोरणाअंतर्गत मराठा पेशव्याने पेशवा कंपनीशी कोणता महत्त्वाचा करार केला ज्यामुळे मराठा संघात फूट पडली आणि कंपनीला निर्णायक वर्चस्व मिळाले? उत्तर. करार वसईचा तह, ट्रिटी ऑफ बसेन. वर्ष. हा तह 1802 मध्ये पेशवा दुसरा बाजीराव याच्याशी करण्यात आला.
या तहानंतर लगेचच दुसरे मराठा युद्ध सुरू झाले. प्रश्न 4. म्हैसूरचा अंतिम पराभव. प्रश्न. लॉर्ड वेल्स्लीच्या कार्यकाळात झालेल्या कोणत्या युद्धामुळे म्हैसूरचा शासक टिपू सुलतान याचा मृत्यू झाला आणि म्हैसूरची सत्ता संपुष्टात आली? उत्तर. युद्ध. चौथे म्हैसूर युद्ध, फोर्थ अँग्लो म्हैसूर वॉर. वर्ष 1799. प्रश्न 5. उपाधी. प्रश्न. लॉर्ड वेल्स्ली स्वतःला कोणत्या नावाने उपाधीने संबोधत असे? उत्तर. उपाधी. लॉर्ड वेल्स्ली स्वतःला बंगालचा टायगर, द बेंगॉल टायगर म्हणवत असे. लॉर्ड वेल्स्लीवर टेक्स्ट एमपीएससीमध्ये विशेषतः त्याच्या तैनाती फौज पद्धत, सबसिडियरी अलायन्स आणि ती स्वीकारणारे संस्थान यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक 1828 ते 1835 यांच्या कार्यकाळ, धोरणे आणि महत्त्वाचे योगदान याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक 1828 to 1835. गव्हर्नर जनरल म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1828 ते 1835. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 1833च्या चार्टर ॲक्टनुसार, चार्टर ॲक्ट ऑफ 1833, बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यामुळे लॉर्ड विल्यम बेंटिंक हा ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल ठरला. ओळख. त्याला सुधारणावादी रिफॉर्मिस्ट गव्हर्नर जनरल म्हणून ओळखले जाते. 2. महत्त्वाच्या सामाजिक सुधारणा. सती प्रथेला बंदी, ॲबोलिशन ऑफ सती, 1829. ही त्याची सर्वात मोठी सामाजिक सुधारणा होती. त्याने नियमन 17, रेग्युलेशन 17 लागू करून सती प्रथेवर कायदेशीर बंदी घातली. या सुधारणेत त्यांना राजा राममोहन रॉय यांसारख्या भारतीय समाजसुधारकांचे मोठे सहकार्य मिळाले. ठगचा बंदोबस्त. ठग नावाच्या टोळीचा, जे प्रवाशांना लुटून त्यांची हत्या करत असत, बंदोबस्त करण्यासाठी त्याने कर्नल स्लीमन यांची नेमणूक केली. 3. प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा. 1833चा चार्टर ॲक्ट या कायद्यान्वये कंपनीचे व्यापारी एकाधिकार, कमर्शियल मोनोपोली संपुष्टात आणले गेले. महसूल सुधारणा. मालमत्तेचा हक्क निश्चित करण्यासाठी त्याने उत्तर पश्चिम प्रांतात महालवारी पद्धत, महालवारी सिस्टम लागू केली. प्रशासकीय बचत. त्याने कंपनीच्या प्रशासकीय खर्चात कपात करण्यासाठी आर्थिक सुधारणा लागू केल्या. 4. न्यायिक आणि शैक्षणिक सुधारणा. न्यायिक सुधारणा. त्याने प्रांतीय न्यायालयांना प्रोव्हिन्शियल कोर्ट्स रद्द केले, जे कॉर्नवॉलिसने स्थापन केले होते. शिक्षणात इंग्रजीचा समावेश. इंट्रोडक्शन ऑफ इंग्लिश एज्युकेशन, 1835. लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार, लॉर्ड मॅकॉलेज मिनिट्स, त्याने इंग्रजी भाषेला उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारले. या धोरणाला डाऊनवर्ड फिल्ट्रेशन थिअरी असेही म्हणतात. 5. प्रादेशिक धोरण. युद्धे टाळणे. बेंटिंकने आपल्या कार्यकाळात मोठ्या युद्धांपेक्षा शांतता आणि प्रशासकीय सुधारणांवर अधिक लक्ष केंद्रित केले. प्रदेशांचे अधिग्रहण. त्याने म्हैसूर 1831 कुप्रशासनाच्या कारणास्तव, कुर्ग 1834 आणि कचार 1834 या प्रदेशांना कंपनीच्या राज्यात सामील केले. एमपीएससीसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड विल्यम बेंटिंकवर टेक्स्ट एमपीएससीमध्ये विशेषतः सतीप्रथेला बंदी, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल आणि शिक्षणात इंग्रजीचा समावेश या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड विल्यम बेंटिंकवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल. प्रश्न. 1833च्या चार्टर ॲक्टनुसार, चार्टर ॲक्ट ऑफ 1833, बंगालचा गव्हर्नर जनरल आता भारताचा गव्हर्नर जनरल बनला. या नवीन पदावर नियुक्त होणारा पहिला व्यक्ती कोण होता? उत्तर. व्यक्ती लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक हा ब्रिटिश भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. प्रश्न 2. सती प्रथा बंदी. प्रश्न. लॉर्ड विल्यम बेंटिंकने कोणत्या वर्षी सती प्रथेला कायदेशीररित्या बंदी घातली? या सुधारणेसाठी त्याला कोणत्या भारतीय समाजसुधारकाचे सहकार्य लाभले? उत्तर. वर्ष 1829. कायदा. त्याने नियमन 17, रेग्युलेशन 17 लागू करून बंदी घातली. सहकार्य. त्यांना राजा राममोहन रॉय यांचे मोठे सहकार्य लाभले. प्रश्न 3. शैक्षणिक सुधारणा. प्रश्न. लॉर्ड विल्यम बेंटिंकच्या काळात कोणत्या व्यक्तीच्या शिफारशीनुसार इंग्रजी भाषेला उच्च शिक्षणाचे माध्यम म्हणून स्वीकारण्यात आले? उत्तर. व्यक्ती लॉर्ड मॅकॉले. धोरण. 1835 लॉर्ड मॅकॉलेच्या शिफारशीनुसार मॅकॉलेज मिनिट्स इंग्रजीला शिक्षणाचे माध्यम बनवण्यात आले. प्रश्न 4. कायदा व सुव्यवस्था. प्रश्न. प्रवाशांना लुटून त्यांची हत्या करणाऱ्या ठग
थग्स नावाच्या टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी लॉर्ड विल्यम बेंटिंकने कोणत्या अधिकाऱ्याची नेमणूक केली? उत्तर: अधिकारी कर्नल स्लीमन. प्रश्न 5. आर्थिक धोरण. प्रश्न: 1833च्या चार्टर ॲक्टनुसार कंपनीच्या व्यापारासंबंधी कोणता महत्त्वपूर्ण बदल झाला? उत्तर: बदल. या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीचा व्यापारी एकाधिकार कमर्शियल मोनोपोली पूर्णपणे संपुष्टात आणला गेला. कंपनी आता केवळ एक प्रशासकीय आणि राजकीय संस्था राहिली. लॉर्ड विल्यम बेंटिंकवर टेक्स्ट MPSCमध्ये विशेषतः सती प्रथेला बंदी आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड डलहौसी 1848 1856. गव्हर्नर जनरल म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1848 ते 1856. ओळख: त्याला आधुनिक भारताचा निर्माता, मेकर ऑफ मॉडर्न इंडिया किंवा आधुनिक दळणवळणाचा जनक, फादर ऑफ मॉडर्न कम्युनिकेशन्स म्हणून ओळखले जाते. त्याचे धोरण विस्तारवादी आणि प्रशासकीय सुधारणावादी होते. 2. विस्तारवादी धोरण. वारस नामंजूर धोरण. धोरण: डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा वारस नामंजूर धोरण. स्वरूप: या धोरणानुसार ज्या भारतीय संस्थानाच्या शासकाला नैसर्गिक वारस मुलगा नसेल, त्या संस्थानाचा शासक दत्तक वारस घेऊ शकत नव्हता. अशा संस्थाने शासकाच्या मृत्यूनंतर थेट ब्रिटिश साम्राज्यात विलीन ॲनेक्स केली जात असत. खालसा केलेले महत्त्वाचे प्रदेश कालक्रमे: 1. सातारा 1848 हे खालसा झालेले पहिले संस्थान होते. 2. जैतपूर आणि संभळपूर 1849. 3. भगट 1850. 4. उदयपूर 1852. 5. झांसी 1853. 6. नागपूर 1854. 7. अवध 1856. हे संस्थान कुप्रशासनाच्या माल ॲडमिनिस्ट्रेशन कारणास्तव खालसा करण्यात आले होते. वारस नामंजूर धोरण नुसार नाही. 3. दळणवळण, कम्युनिकेशन आणि पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणा. रेल्वे भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे दरम्यान सुरू झाली. त्याने रेल्वे विकासाचे नियोजन करून रेल्वे मिनिट 1853 तयार केले. टेलिग्राफ भारतात तार सेवा इलेक्ट्रिक टेलिग्राफ सुरू केली 1853. कलकत्ता ते आग्रा 1854 या दरम्यान पहिली तार लाईन टाकण्यात आली. टपाल पोस्टल सर्व्हिस. पोस्ट ऑफिस ॲक्ट 1854 संमत केला. या कायद्यानुसार टपाल तिकिटे पोस्टेज स्टॅम्प सुरू करण्यात आली आणि टपाल दर समान युनिफॉर्म ठेवण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग PWD. लष्करी बोर्डाकडून बांधकाम विभाग वेगळा काढून सार्वजनिक बांधकाम विभाग पब्लिक वर्क्स डिपार्टमेंटची स्थापना केली. 4. शैक्षणिक सुधारणा. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच 1854. याला भारतातील शिक्षणाचा मॅग्ना कार्टा ऑफ एज्युकेशन इन इंडिया मानले जाते. यानुसार लंडन विद्यापीठाच्या धर्तीवर ऑन द मॉडेल ऑफ लंडन युनिव्हर्सिटी, कलकत्ता, मद्रास आणि मुंबई येथे 3 विद्यापीठे स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली, जी 1857 मध्ये स्थापन झाली. प्राथमिक शिक्षण प्रायमरी, माध्यमिक सेकंडरी आणि उच्च शिक्षण हायर अशी त्रिसूत्री शिक्षण पद्धत निश्चित करण्यात आली. 5. युद्धे. दुसरे अँग्लो-शीख युद्ध सेकंड अँग्लो-सिख वॉर 1848 ते 49. या युद्धानंतर त्याने संपूर्ण पंजाब प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात विलीन केला. यामुळे महाराजा रणजित सिंगांचे राज्य संपुष्टात आले. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड डलहौसी हा त्याच्या डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, ज्यामुळे 1857च्या उठावाची पार्श्वभूमी तयार झाली आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रेल्वे, तार, टपाल अत्यंत महत्त्वाचा आहे. लॉर्ड डलहौसीवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. विस्तारवादी धोरण एक्सपान्शनिस्ट पॉलिसी. प्रश्न: लॉर्ड डलहौसीने भारतीय संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन करण्यासाठी कोणते महत्त्वाचे धोरण लागू केले, ज्यामुळे 1857च्या उठावाची पार्श्वभूमी तयार झाली? उत्तर: धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा वारस नामंजूर धोरण. स्वरूप: या धोरणानुसार नैसर्गिक वारस मुलगा नसलेल्या संस्थानांना दत्तक वारस घेण्याचा अधिकार नाकारला जाई आणि शासकाच्या मृत्यूनंतर ते संस्थान आपोआप ब्रिटिश साम्राज्यात विलीन होत असे. प्रश्न 2. खालसा झालेले पहिले संस्थान. प्रश्न: डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स वारस नामंजूर धोरणनुसार ब्रिटिश साम्राज्यात विलीन झालेले खालसा झालेले पहिले संस्थान कोणते? उत्तर: संस्थान सातारा. वर्ष 1848. प्रश्न 3.
आधुनिक दळणवळण. प्रश्न 3. आधुनिक दळणवळण. प्रश्न. लॉर्ड डलहौसीला आधुनिक दळणवळणाचा जनक, फादर ऑफ मॉडर्न कम्युनिकेशन्स म्हटले जाते. त्याच्या काळात सुरू झालेल्या 3 महत्त्वाच्या पायाभूत सुविधा इन्फ्रास्ट्रक्चर कोणत्या? उत्तर. रेल्वे. भारतातील पहिली रेल्वे 16 एप्रिल 1853 मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. तार सेवा. टेलिग्राफ. कलकत्ता आणि आग्रामध्ये 1853 तार सेवा इलेक्ट्रिक टेलिग्राफ सुरू झाली. टपाल. पोस्टल सर्व्हिस. पोस्ट ऑफिस ॲक्ट. पोस्ट ऑफिस ॲक्ट 1854 लागू करण्यात आला आणि टपाल तिकिटे पोस्टेज स्टॅम्प सुरू झाली. प्रश्न 4. शैक्षणिक सुधारणा. प्रश्न. लॉर्ड डलहौसीच्या काळात कोणत्या शिफारशीनुसार भारतातील शिक्षणात मोठी सुधारणा करण्यात आली? याला भारतातील शिक्षणाचा मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जाते. उत्तर. शिफारस. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच. वुड्स एज्युकेशन डिस्पॅच 1854. महत्त्व. यानुसार लंडन विद्यापीठ करण्यात आली. प्रश्न 5. कुप्रशासनाच्या कारणास्तव अधिग्रहण. प्रश्न. लॉर्ड डलहौसीने वारस नामंजूर धोरण नव्हे तर कुप्रशासनाच्या माल ॲडमिनिस्ट्रेशन कारणास्तव कोणत्या मोठ्या प्रदेशाला ब्रिटिश साम्राज्यात विलीन केले? उत्तर. प्रदेश. अवध. ऊज. वर्ष 1856. लॉर्ड डलहौसीवर टेक्स्ट एमपीएससीमध्ये विशेषतः डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स, खालचा केलेले प्रदेशांचा क्रम आणि पायाभूत सुविधा, रेल्वे, तार, टपाल या मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग 1856 ते 1862. गव्हर्नर जनरल व्हायसरॉय म्हणून स्थान. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाळ 2 भागांमध्ये विभागला जातो कारण त्याच्या काळात सत्ता हस्तांतरणाची ऐतिहासिक घटना घडली. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल 1856 ते 1858 या काळात तो ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील शेवटचा गव्हर्नर जनरल होता. भारताचा पहिला व्हायसरॉय 1858 च्या भारत सरकार अधिनियमानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 गव्हर्नर जनरलचे पद संपुष्टात आणले गेले आणि त्याला भारताचा पहिला व्हायसरॉय राणीचा प्रतिनिधी म्हणून घोषित करण्यात आले. 2. 1857चा उठाव. त्याच्या कार्यकाळात 1857चा राष्ट्रीय उठाव फर्स्ट वॉर ऑफ इंडियन इंडिपेंडन्स झाला. उठावानंतर त्याने ब्रिटिश साम्राज्याच्या अस्तित्वासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आणि तो शांतपणे परिस्थिती हाताळण्यात यशस्वी झाला. 3. महत्त्वाचे कायदे आणि नियम. भारतातील 3 विद्यापीठांची स्थापना 1857. वुड्स डिस्पॅचच्या शिफारशीनुसार कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे विद्यापीठांची स्थापना झाली. भारत सरकार अधिनियम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 या कायद्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणली गेली आणि भारताचा कारभार थेट ब्रिटिश राणीकडे क्राऊन हस्तांतरित झाला. इंडियन पिनल कोड आयपीसी 1860 भारतीय दंडसंहिता इंडियन पिनल कोड 1860 मध्ये लागू करण्यात आली. कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर सीआरपीसी 1861 फौजदारी प्रक्रिया संहिता लागू करण्यात आली. इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 या कायद्यानुसार कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालयांची स्थापना झाली. 4. सामाजिक आणि आर्थिक धोरणे. विधवा पुनर्विवाह कायदा हिंदू विडोज रिमॅरेज ॲक्ट 1856 ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या प्रयत्नाने हा कायदा डलहौसीच्या काळात मंजूर झाला, पण कॅनिंगच्या काळात तो लागू झाला. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स रद्द. 1858 मध्ये ब्रिटिश राणीच्या घोषणेनंतर त्याने लॉर्ड डलहौसीचे वारस नामंजूर धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स रद्द केले. आर्थिक सुधारणा. 1860 मध्ये पहिले बजेट सादर झाले आणि आयकर इन्कम टॅक्स लागू करण्यात आला. एमपीएससीसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड कॅनिंगला भारताचा पहिला व्हायसरॉय आणि 1857च्या उठावाच्या काळातील गव्हर्नर जनरल या 2 ऐतिहासिक ओळखींसाठी लक्षात ठेवले जाते. लॉर्ड कॅनिंगवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. गव्हर्नर जनरल व्हायसरॉयची ओळख. प्रश्न. लॉर्ड कॅनिंगला भारतीय इतिहासात कोणत्या 2 महत्त्वाच्या ऐतिहासिक पदांसाठी ओळखले जाते? उत्तर. ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल 1856 ते 1858. ब्रिटिश भारताचा पहिला व्हायसरॉय 1858 ते 1862. प्रश्न 2. ऐतिहासिक घटना. प्रश्न. लॉर्ड कॅनिंगच्या कार्यकाळात कोणती ऐतिहासिक घटना घडली ज्यामुळे भारताच्या प्रशासनाची सूत्रे ईस्ट इंडिया कंपनीकडून थेट ब्रिटिश राणीकडे क्राऊन हस्तांतरित झाली? उत्तर. घटना. 1857चा राष्ट्रीय उठाव. शिपायांचे बंड. परिणाम. या उठावानंतर 1858चा भारत सरकार अधिनियम गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1858 संमत झाला, ज्यामुळे कंपनीची सत्ता संपुष्टात आली. प्रश्न 3. न्यायिक आणि प्रशासकीय कायदे. प्रश्न.
लॉर्ड कॅनिंगच्या काळात लागू झालेले 2 महत्त्वाचे न्यायिक कायदे कोणते, जे आजही भारतीय न्यायव्यवस्थेचा आधार आहेत? उत्तर: इंडियन पीनल कोड IPC - भारतीय दंड संहिता, इंडियन पीनल कोड 1860, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर, CRPC - फौजदारी प्रक्रिया संहिता, कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1861. प्रश्न 4. सामाजिक धोरण. प्रश्न: लॉर्ड कॅनिंगने डलहौसीच्या धोरणापैकी कोणते धोरण रद्द केले, ज्यामुळे भारतीय संस्थानांना दिलासा मिळाला? उत्तर: धोरण डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स किंवा वारस नामंजूर धोरण. स्पष्टीकरण: 1858च्या राणीच्या घोषणेनंतर हे धोरण रद्द करण्यात आले, ज्यामुळे भारतीय शासकांना दत्तक वारस घेण्याचा अधिकार परत मिळाला. प्रश्न 5. शिक्षण आणि न्यायालयीन व्यवस्था. प्रश्न: लॉर्ड कॅनिंगच्या काळात वुड्स डिस्पॅचच्या शिफारशीनुसार 1857 मध्ये कोणती शैक्षणिक संस्था स्थापन झाली, तसेच 1861 मध्ये कोणत्या न्यायालयीन संस्थांची स्थापना झाली? उत्तर: शैक्षणिक संस्था कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे 3 विद्यापीठांची स्थापना 1857. न्यायालयीन संस्था इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार कलकत्ता, मुंबई आणि मद्रास येथे उच्च न्यायालयांची हायकोर्ट स्थापना झाली. लॉर्ड कॅनिंगवर टेक्स्ट MPSCमध्ये विशेषतः पहिले व्हाईसरॉय आणि 1857च्या उठावाच्या काळातील सत्ताधारी यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड मेयो 1869 to 1872. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि कार्यकाळ. कार्यकाळ 1869 ते 1872. ओळख: लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, फादर ऑफ फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन म्हणून ओळखले जाते. 2. महत्त्वाच्या प्रशासकीय आणि आर्थिक सुधारणा. आर्थिक विकेंद्रीकरण फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन 1870. हा त्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. यापूर्वी सर्व आर्थिक नियंत्रण केंद्राकडे व्हाईसरॉय होते. मेयोने प्रांतांना प्रोव्हिन्सेस काही विशिष्ट स्थानिक खर्चाची उदा, शिक्षण, पोलीस, वैद्यकीय सेवा जबाबदारी आणि त्या खर्चासाठी ठरलेल्या उत्पन्नाचे स्रोत दिले. या धोरणामुळे प्रादेशिक गरजांवर आधारित प्रशासनाला चालना मिळाली. कृषी आणि वाणिज्य विभाग डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स. त्याने कृषी आणि वाणिज्य विभागाची ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स स्थापना केली. 3. जनगणना सेन्सस. पहिली जनगणना फर्स्ट सेन्सस 1872. त्याच्याच कार्यकाळात भारतातील पहिली अपूर्ण जनगणना नॉन सिंक्रोनस सेन्सस झाली. यानंतर लॉर्ड रिपनच्या काळात 1881 पासून नियमित जनगणना सुरू झाली. 4. शैक्षणिक योगदान. राजकोट कॉलेज गुजरातमधील काठेवाड येथील राजकुमारांच्या शिक्षणासाठी या संस्थेची स्थापना केली. 1870. मेयो कॉलेज 1875. अजमेर, राजस्थान येथे भारतीय सरदारांच्या मुलांसाठी या प्रतिष्ठित संस्थेची स्थापना केली. 5. मृत्यू. लॉर्ड मेयो हे भारतात पदावर असताना मारले गेलेले पहिले आणि एकमेव व्हाईसरॉय होते. घटना: 1872 मध्ये अंदमान बेटांवर पाहणी करत असताना शेर अली नावाच्या अफगाणी कैद्याने त्यांची हत्या केली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष: लॉर्ड मेयो हे प्रामुख्याने आर्थिक विकेंद्रीकरणाचे जनक, भारतातील पहिली अपूर्ण जनगणना आणि पदावर असताना मारले गेलेले व्हाईसरॉय या 3 मुद्द्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड मेयोवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. आर्थिक सुधारणा. प्रश्न: लॉर्ड मेयोला आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक, फादर ऑफ फायनान्शियल डिसेंट्रलायझेशन असे का म्हटले जाते? त्याने ही पद्धत कोणत्या वर्षी लागू केली? उत्तर: ओळख: लॉर्ड मेयोने 1870 मध्ये आर्थिक विकेंद्रीकरण धोरण लागू केले, कारण या धोरणांतर्गत त्याने प्रांतीय सरकारांना प्रोव्हिन्सेस शिक्षण, पोलीस आणि वैद्यकीय सेवा यांसारख्या स्थानिक खर्चाची जबाबदारी सोपवली आणि त्यांना त्या खर्चासाठी उत्पन्नाचे निश्चित स्रोत दिले. यापूर्वी सर्व खर्च केंद्र सरकारकडून नियंत्रित होते. प्रश्न 2. जनगणना. प्रश्न: लॉर्ड मेयोच्या काळात 1872 मध्ये कोणती महत्त्वपूर्ण घटना घडली, जी भारताच्या सांख्यिकी इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली? उत्तर: घटना: भारतातील पहिली अपूर्ण जनगणना नॉन सिंक्रोनस सेन्सस लॉर्ड मेयोच्या काळात झाली. टीप: यानंतर 1881 मध्ये लॉर्ड रिपनच्या काळात पहिली नियमित आणि पूर्ण जनगणना सुरू झाली. प्रश्न 3. शैक्षणिक योगदान. प्रश्न: लॉर्ड मेयोने भारतीय सरदार आणि राजपुत्रांच्या मुलांसाठी शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी कोणती प्रतिष्ठित शिक्षण संस्था सुरू केली? उत्तर: संस्था मेयो कॉलेज. ठिकाण: अजमेर, राजस्थान. वर्ष: 1875. जरी कॉलेजची कल्पना मेयोच्या काळात सुरू झाली, तरी औपचारिक स्थापना 1875 मध्ये झाली. प्रश्न 4.
प्रशासकीय विभाग. प्रश्न. लॉर्ड मेयोने भारतीय प्रशासनामध्ये महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या कोणत्या नवीन विभागाची स्थापना केली? उत्तर. विभाग. कृषी आणि वाणिज्य विभाग, डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर अँड कॉमर्स. वर्ष 1871. प्रश्न 5. मृत्यू. प्रश्न. लॉर्ड मेयो हे ब्रिटिश भारताच्या व्हायसरॉयच्या इतिहासातील कोणत्या दुर्मिळ घटनेसाठी ओळखले जातात? उत्तर. घटना. लॉर्ड मेयो हे भारतात पदावर असताना मारले गेलेले पहिले आणि एकमेव व्हायसरॉय होते. ठिकाण आणि वर्ष 1872 मध्ये अंदमान बेटांवर पाहणी करत असताना शेर अली नावाच्या अफगाणी कैद्याने त्यांची हत्या केली. लॉर्ड मेयोवर टेक्स्ट एमपीएससीमध्ये विशेषतः आर्थिक विकेंद्रीकरण आणि पहिली जनगणना या 2 मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड लिटन 1876-1880. व्हायसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1876 ते 1880. ओळख. लॉर्ड लिटन हा प्रतिक्रियावादी, रिॲक्शनरी आणि अलोकप्रिय व्हायसरॉय म्हणून ओळखला जातो. त्याच्या धोरणांमुळे भारतीय जनतेत मोठा असंतोष निर्माण झाला. दुष्काळ. त्याच्या कार्यकाळात मोठा दुष्काळ, ग्रेट फॅमिन, 1876 ते 78 पडला, परंतु त्याने या संकटाकडे दुर्लक्ष करून दिल्ली दरबाराचे आयोजन केले. 2. महत्त्वाचे कायदे आणि वादग्रस्त धोरणे. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट -VPA 1878. या कायद्यामुळे भारतीय भाषांतील स्थानिक वृत्तपत्रांवर कडक निर्बंध लादले गेले. सरकारविरोधी किंवा असंतोष निर्माण करणारे लिखाण लगेच जप्त करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला मिळाला. या कायद्याला गॅगिंग ॲक्ट असेही म्हटले जाते. शस्त्र कायदा, आर्म्स ॲक्ट 1878. या कायद्यानुसार भारतीयांना शस्त्रे बाळगण्यासाठी परवाना, लायसन्स घेणे बंधनकारक केले, परंतु युरोपियन आणि अँग्लो इंडियन्सना यातून सवलत देण्यात आली. याने वंशभेद, रेशियल डिस्क्रिमिनेशन दर्शविला. 3. प्रशासकीय आणि आर्थिक धोरणे. दिल्ली दरबार, डेली दरबार 1877. 1876 ते 78 मध्ये देशात मोठा दुष्काळ पडलेला असताना त्याने ब्रिटनची राणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी, कायझरी हिंद ही उपाधी देण्यासाठी दिल्ली दरबारचे भव्य आयोजन केले. यामुळे जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला. दुष्काळ आयोग, फॅमिन कमिशन 1878. दुष्काळानंतर परिस्थिती सुधारण्यासाठी सर रिचर्ड स्ट्रॅची यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोगाची स्थापना केली. सिव्हिल सर्व्हिसेसचे वय कमी करणे. त्याने भारतीय नागरी सेवा, इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस ICS परीक्षेसाठी बसण्याची कमाल वयोमर्यादा 21 वरून 19 वर्षे केली. 1878. हा भारतीयांना या सेवेतून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. 4. युद्ध. दुसरे अँग्लो अफगाण युद्ध, सेकंड अँग्लो अफगाण वॉर 1878 ते 1880. लिटनने अफगाणिस्तानच्या बफर स्टेट, तटस्थ राज्य धोरणाला विरोध केला, ज्यामुळे हे युद्ध झाले. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड लिटन हा त्याच्या दमनकारी, रिप्रेसिव्ह धोरणांसाठी ओळखला जातो. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणि शस्त्र कायदा यांवर टेक्स्ट MPSCमध्ये वारंवार प्रश्न विचारले जातात, कारण या कायद्यांनी राष्ट्रीय चळवळीची पार्श्वभूमी तयार केली. लॉर्ड लिटनवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. दमनकारी कायदा, रिप्रेसिव्ह ॲक्ट. प्रश्न. लॉर्ड लिटनने भारतीय भाषांतील वृत्तपत्रांवर निर्बंध लादण्यासाठी कोणता वादग्रस्त कायदा 1878 मध्ये लागू केला? या कायद्याला कोणत्या नावाने ओळखले जात असे? उत्तर. कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट VPA 1878. ओळख. या कायद्याला गॅगिंग ॲक्ट असेही म्हटले जात असे, कारण याने वृत्तपत्रांची अभिव्यक्तीची गती, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन थांबवली. परिणाम. या कायद्यानुसार कोणताही सरकारविरोधी मजकूर लगेच जप्त करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरलला मिळाला होता. प्रश्न 2. वंशभेद दर्शवणारा कायदा. प्रश्न. लॉर्ड लिटनने 1878 मध्ये भारतीयांसाठी शस्त्रे बाळगण्यावर निर्बंध लावणारा आणि युरोपियन लोकांना यातून सवलत देणारा कोणता कायदा लागू केला, ज्यामुळे वंशभेद, रेशियल डिस्क्रिमिनेशन स्पष्ट झाला? उत्तर. कायदा, शस्त्र कायदा, आर्म्स ॲक्ट 1878. स्पष्टीकरण. या कायद्यानुसार भारतीयांना शस्त्र बाळगण्यासाठी परवाना, लायसन्स घेणे बंधनकारक केले, तर ब्रिटिश आणि अँग्लो इंडियन्सना या नियमातून सूट देण्यात आली होती. प्रश्न 3. दुष्काळ आणि दरबार. प्रश्न. 1876 ते 78 मध्ये भारतात मोठा दुष्काळ पडलेला असताना लॉर्ड लिटनने ब्रिटनच्या राणी व्हिक्टोरिया यांना भारताची सम्राज्ञी, कायझरी हिंद ही उपाधी देण्यासाठी कोणत्या भव्य समारंभाचे आयोजन केले, ज्यामुळे जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला? उत्तर. समारंभ दिल्ली दरबार, डेली दरबार. वर्ष 1877. परिणाम.
दुष्काळात लाखो लोक मरत असताना भव्य समारंभ आयोजित केल्यामुळे लिटन अत्यंत अलोकप्रिय झाला. प्रश्न 4. नागरी सेवा सिव्हिल सर्व्हिसेस बदल. प्रश्न. लॉर्ड लिटनने भारतीय विद्यार्थ्यांना नागरी सेवा ICS परीक्षेत प्रवेश करणे अधिक कठीण करण्यासाठी कोणता महत्त्वाचा नियम बदलला? उत्तर. बदल. त्याने भारतीय नागरी सेवा ICS परीक्षेसाठी बसण्याची कमाल वयोमर्यादा 21 वर्षांवरून 19 वर्षे केली. 1878. यामुळे भारतीयांना तयारीसाठी कमी वेळ मिळाला आणि ते या सेवेतून दूर राहू शकले. लॉर्ड लिटनवर टेक्स्ट MPSC मध्ये विशेषतः व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट आणि शस्त्र कायदा या 2 दडपशाहीच्या कायद्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड रिपन 1880 1884. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1880 ते 1884. ओळख. लॉर्ड रिपन हा उदारमतवादी, लिबरल आणि लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून ओळखला जातो. त्याला भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया म्हटले जाते. उद्देश. लॉर्ड लिटनच्या दमनकारी धोरणांना, रिप्रेसिव्ह पॉलिसीज उलट करणे आणि भारतीयांचे हित जपून प्रशासन अधिक लोककेंद्री बनवणे हा त्याचा मुख्य उद्देश होता. 2. महत्त्वाच्या प्रशासकीय आणि कायदेशीर सुधारणा. व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट VPA रद्द 1882. त्याने लॉर्ड लिटनने 1878 मध्ये लागू केलेला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द केला. यामुळे भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळाले. स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव रेझोल्यूशन ऑन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट 1882 हा त्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय होता. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना लोकल सेल्फ गव्हर्नमेंट प्रशासनाचे महत्त्व दिले. त्याने नगरपालिकेत म्युनिसिपॅलिटीज आणि जिल्हा मंडळांमध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स निवडलेल्या भारतीय सदस्यांना अधिक अधिकार दिले. याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा मॅग्ना कार्टा असेही म्हणतात. 3. आर्थिक आणि कामगार सुधारणा. पहिली फॅक्टरी ॲक्ट फर्स्ट फॅक्टरी ॲक्ट 1881. भारतातील कामगार कायद्याची ही पहिली पायरी होती. या कायद्याने 7 वर्षांखालील मुलांना काम करण्यास बंदी घातली आणि 7 ते 12 वयोगटातील मुलांसाठी कामाचे तास मर्यादित केले. आर्थिक विकेंद्रीकरण. लॉर्ड मेयोने सुरू केलेले आर्थिक विकेंद्रीकरण धोरण त्याने पुढे चालू ठेवले. 4. शैक्षणिक आणि जनगणना सुधारणा. हंटर शिक्षण आयोग हंटर एज्युकेशन कमिशन 1882. विल्यम विल्सन हंटर यांच्या अध्यक्षतेखाली या आयोगाची नियुक्ती केली. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे आणि त्यात सुधारणा सुचवणे हा आयोगाचा उद्देश होता. नियमित जनगणना फर्स्ट रेग्युलर सेन्सस 1881. लॉर्ड मेयोच्या काळात 1872 मध्ये जी अपूर्ण जनगणना झाली होती त्यानंतर 1881 पासून दर 10 वर्षांनी नियमित जनगणना करण्याची सुरुवात लॉर्ड रिपनने केली. 5. वादग्रस्त घटना. इल्बर्ट बिल वाद इल्बर्ट बिल कंट्रोवर्सी 1883. या बिलाद्वारे भारतीय न्यायाधीशांना इंडियन जजेस युरोपीय लोकांचे खटले चालवण्याचा अधिकार मिळणार होता. या बिलाला युरोपीय लोकांनी तीव्र विरोध केला, ज्यामुळे रिपनला हे बिल मागे घ्यावे लागले, बदल करावे लागले. या वादाने भारतीयांमध्ये वंशभेदाबद्दल जागरूकता वाढवली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड रिपनला टेक्स्ट MPSCमध्ये विशेषतः स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक, पहिली नियमित जनगणना आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द करणे या सुधारणांसाठी ओळखले जाते. प्रश्न 1. स्थानिक स्वराज्य संस्था. प्रश्न. लॉर्ड रिपनला कोणत्या महत्त्वपूर्ण प्रशासकीय सुधारणेमुळे भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक, फादर ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट इन इंडिया असे म्हटले जाते? उत्तर. सुधारणा. स्थानिक स्वराज्य संस्थांचा ठराव रेझोल्यूशन ऑन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट. वर्ष 1882. स्पष्टीकरण. या ठरावाद्वारे त्याने स्थानिक पातळीवर नगरपालिकेत म्युनिसिपॅलिटीज आणि जिल्हा मंडळांमध्ये डिस्ट्रिक्ट बोर्ड्स निवडलेल्या भारतीय सदस्यांना अधिक अधिकार दिले, ज्यामुळे भारतात लोकशाहीचा पाया रचला गेला. प्रश्न 2. प्रेस ॲक्ट रद्द. प्रश्न. लॉर्ड रिपनने कोणत्या दमनकारी कायद्याला 1882 मध्ये रद्द केले, ज्यामुळे भारतीय वृत्तपत्रांना स्वातंत्र्य मिळाले? हा कायदा लॉर्ड लिटनने लागू केला होता. उत्तर. कायदा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट -VPA. वर्ष 1882. रद्द केला. ओळख. या कायद्याला रद्द केल्यामुळे रिपन भारतीयांमध्ये अत्यंत लोकप्रिय झाला. प्रश्न 3. कामगार सुधारणा. प्रश्न. भारतातील कामगार वर्गाच्या हितासाठी लॉर्ड रिपनने कोणता महत्त्वाचा कायदा संमत केला, जो भारतातील कामगार कायद्याची पहिली पायरी ठरला? उत्तर. कायदा पहिली फॅक्टरी ॲक्ट फर्स्ट फॅक्टरी ॲक्ट. वर्ष 1881. मुख्य तरतूद. या कायद्याने 7 वर्षांखालील मुलांना कारखान्यात काम करण्यास बंदी घातली.
आणि इतर लहान मुलांसाठी कामाचे तास मर्यादित केले. प्रश्न 4. शैक्षणिक आयोग. प्रश्न. लॉर्ड रिपनने प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या प्रगतीचे मूल्यांकन करण्यासाठी आणि त्यात सुधारणा सुचवण्यासाठी कोणत्या आयोगाची नियुक्ती केली? उत्तर. आयोग हंटर शिक्षण आयोग, हंटर एज्युकेशन कमिशन. वर्ष 1882. अध्यक्ष विल्यम विल्सन हंटर. प्रश्न 5. जनगणना आणि इल्बर्ट बिल. प्रश्न. 1. भारतात पहिली नियमित दर 10 वर्षांनी जनगणना कधी सुरू झाली? 2. लॉर्ड रिपनच्या कार्यकाळात कोणता वादग्रस्त कायदा बिल आला ज्यामुळे युरोपीय लोकांचे खटले भारतीय न्यायाधीश चालवणार होते, परंतु युरोपीय लोकांच्या विरोधामुळे तो मागे घ्यावा लागला? उत्तर. 1. नियमित जनगणना 1881. यापूर्वी लॉर्ड मेयोच्या काळात 1872 मध्ये अपूर्ण जनगणना झाली होती. 2. वादग्रस्त बिल इल्बर्ट बिल. इल्बर्ट बिल 1883. लॉर्ड रिपन हे त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट रद्द यांसारख्या उदारमतवादी धोरणांसाठी टेक्स्ट एमपीएससीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन 1899 ते 1905. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1899 ते 1905. ओळख. लॉर्ड कर्झन हा सर्वात वादग्रस्त, साम्राज्यवादी आणि अकार्यक्षम इनएफिशियंट व्हाईसरॉयपैकी एक मानला जातो. त्याने प्रशासनाचे केंद्रीकरण केले आणि राष्ट्रीय चळवळीचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी अनेक धोरणे राबवली. उद्देश प्रशासनात कार्यक्षमता, एफिशियन्सी आणणे आणि ब्रिटिश सत्तेची प्रतिष्ठा वाढवणे. 2. महत्त्वाचा राजकीय आणि विभाजनकारी निर्णय. बंगालची फाळणी पार्टिशन ऑफ बेंगॉल 1905. हा कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय होता. अधिकृत कारण प्रशासकीय सोयीसाठी, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स. खरा उद्देश फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल धोरण वापरून बंगालमधील वाढती राष्ट्रीय भावना, राष्ट्रवाद कमकुवत करणे. परिणाम या फाळणीमुळे देशभरात स्वदेशी आणि बहिष्कार चळवळ, स्वदेशी अँड बॉयकॉट मूव्हमेंट सुरू झाली आणि राष्ट्रीय चळवळीला मोठी गती मिळाली. 3. प्रशासकीय आणि शैक्षणिक सुधारणा. पोलीस आयोग, पोलीस कमिशन 1902. सर अँड्र्यू फ्रेझर यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस आयोगाची स्थापना केली. प्रत्येक प्रांतात पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची शिफारस या आयोगाने केली. विद्यापीठांचे नियमन. युनिव्हर्सिटी कमिशन. युनिव्हर्सिटी कमिशन 1902 ची स्थापना आणि त्या आधारे इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट, इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1904 संमत केला. या कायद्यामुळे विद्यापीठांवरील सरकारी नियंत्रण वाढले, ज्यामुळे भारतीय शिक्षण क्षेत्रात असंतोष निर्माण झाला. भारतीय नागरी सेवेचा उच्चांक. त्याने प्रशासनात कार्यक्षमतेवर जोर दिला आणि नोकरशाही अधिक मजबूत केली. 4. ऐतिहासिक आणि आर्थिक योगदान. प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, एन्शंट मॉन्युमेंट्स प्रिझर्वेशन ॲक्ट 1904. हा कर्झनचा सर्वात विधायक, कन्स्ट्रक्टिव्ह निर्णय. 4. ऐतिहासिक आणि आर्थिक योगदान. प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, एन्शंट मॉन्युमेंट्स प्रिझर्वेशन ॲक्ट 1904. हा कर्झनचा सर्वात विधायक, कन्स्ट्रक्टिव्ह निर्णय मानला जातो. या कायद्यान्वये ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे, जतन करणे आणि त्यांची दुरुस्ती करणे हे सरकारचे कर्तव्य बनले. याच कायद्याद्वारे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI विभागाचे कार्य वाढविण्यात आले. कृषी क्षेत्र कृषी संशोधन संस्था, ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, पुसा बिहार येथे स्थापन केली. चलनी नाणे कायदा, इंडियन कॉइनेज अँड पेपर करन्सी ॲक्ट 1899. या कायद्याद्वारे सोने हे अधिकृत चलन, गोल्ड स्टँडर्ड बनवले. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड कर्झन हा प्रामुख्याने बंगालची फाळणी 1905, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा 1904 आणि इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट 1904 या 3 मुद्द्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रश्न 1. विभाजनकारी निर्णय. प्रश्न. लॉर्ड कर्झनच्या कारकिर्दीतील सर्वात महत्त्वाचा आणि वादग्रस्त निर्णय कोणता, ज्यामुळे देशभरात स्वदेशी आणि बहिष्कार चळवळ सुरू झाली? उत्तर. निर्णय बंगालची फाळणी, पार्टिशन ऑफ बेंगॉल. वर्ष 1905. उद्देश प्रशासकीय सोयीचे कारण देत त्याने फोडा आणि राज्य करा, डिवाइड अँड रूल या धोरणांतर्गत बंगालमधील वाढती राष्ट्रीय भावना, राष्ट्रवाद कमकुवत करण्याचा प्रयत्न केला. प्रश्न 2. ऐतिहासिक वारसा संरक्षण. प्रश्न. लॉर्ड कर्झनचा कोणता निर्णय त्याच्या कारकिर्दीतील सर्वात विधायक, कन्स्ट्रक्टिव्ह मानला जातो? या निर्णयानुसार कोणत्या विभागाचे कार्य वाढविण्यात आले? उत्तर. कायदा, प्राचीन स्मारक संरक्षण कायदा, एन्शंट मॉन्युमेंट्स प्रिझर्वेशन ॲक्ट. वर्ष 1904. विभाग. या कायद्यान्वये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण,
आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI विभागाचे कार्य वाढविण्यात आले आणि ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करणे हे सरकारी कर्तव्य बनले. प्रश्न 3. शैक्षणिक नियंत्रण. प्रश्न. लॉर्ड कर्झनने भारतीय विद्यापीठांवरील सरकारी नियंत्रण वाढवण्यासाठी आणि राष्ट्रीय चळवळीचा प्रभाव कमी करण्यासाठी कोणता कायदा संमत केला? उत्तर. कायदा. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट. इंडियन युनिव्हर्सिटीज ॲक्ट. वर्ष 1904. आधार. रॅले कमिशन. रॅले कमिशन 1902च्या शिफारशीनुसार हा कायदा संमत करण्यात आला. प्रश्न 4. प्रशासकीय सुधारणा. प्रश्न. पोलीस प्रशासनात सुधारणा करण्यासाठी लॉर्ड कर्झनने कोणत्या आयोगाची नियुक्ती केली? उत्तर. आयोग. पोलीस आयोग. पोलीस कमिशन. वर्ष 1902. अध्यक्ष सर अँड्र्यू फ्रेझर. सर अँड्र्यू फ्रेझर. प्रश्न 5. कृषी आणि शिक्षण. प्रश्न. कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी लॉर्ड कर्झनने कोणत्या ठिकाणी कृषी संशोधन संस्था ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट स्थापन केली? उत्तर. संस्था. इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. इम्पिरियल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट. ठिकाण. पुसा. पुसा बिहार, सध्या दिल्लीत. लॉर्ड कर्झनवर टेक्स्ट MPSCमध्ये विशेषतः बंगालची फाळणी आणि प्राचीन स्मारक संरक्षण कायदा या 2 मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड मिंटो II, लॉर्ड मिंटो II, 1905 1910. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1905 ते 1910. ओळख. लॉर्ड कर्झनने केलेल्या बंगालच्या फाळणीनंतर 1905 व्हाईसरॉय बनला. त्याच्या कार्यकाळात राष्ट्रीय चळवळीला आणि क्रांतिकारक कारवायांना जोर मिळाला. 2. महत्त्वाच्या राजकीय आणि संवैधानिक घटना. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स 1909. हा त्याच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचा संवैधानिक कायदा आहे. या कायद्याला भारतीय परिषद कायदा 1909, इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1909 असेही म्हणतात. स्वतंत्र मतदारसंघ सेपरेट इलेक्टोरेट्स. या सुधारणेद्वारे मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची तरतूद करण्यात आली. परिणाम. या धोरणाने फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल धोरण मजबूत केले आणि भारतात सांप्रदायिक कम्युनल राजकारणाचा पाया घातला. टीप. या कायद्याची रूपरेषा मिंटो व्हाईसरॉय आणि जॉन मॉर्ले, भारतमंत्री सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया यांनी तयार केली होती. मुस्लिम लीगची स्थापना. मुस्लिम लीग 1906. आगा खान, नवाब सलीमुल्लाह आणि मोहसिन उल मुल्क यांनी ढाका येथे अखिल भारतीय मुस्लिम लीगची स्थापना केली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट. सुरत स्प्लिट 1907. सुरत अधिवेशन. सुरत सेशनमध्ये काँग्रेसमध्ये जहालवादी एक्स्ट्रीमिस्ट्स आणि मवाळवादी मॉडरेट्स असे 2 गट पडले. क्रांतिकारक कारवाया. मिंटोच्या काळात खुदीराम बोस, प्रफुल्ल चाकी यांनी किंग्सफोर्डवर बॉम्ब फेकणे यांसारख्या क्रांतिकारी कारवाया वाढल्या. लॉर्ड मिंटो I, लॉर्ड मिंटो I 1807 1813. कार्यकाळ 1807 ते 1813. अमृतसरचा तह. ट्रीटी ऑफ अमृतसर 1809. त्याने शीख नेते महाराजा रणजीत सिंग यांच्याशी हा तह केला. या तहानुसार सतलज नदीच्या दक्षिणेकडील प्रदेशांवर ब्रिटिशांचे नियंत्रण मान्य करण्यात आले. चार्टर ॲक्ट. चार्टर ॲक्ट 1813. त्याच्या कार्यकाळाच्या शेवटी कंपनीच्या व्यापारी एकाधिकार कमर्शियल मोनोपोली संपुष्टात आणणारा हा कायदा पारित झाला. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. टेक्स्ट MPSCमध्ये लॉर्ड मिंटो असा उल्लेख झाल्यास तो सहसा लॉर्ड मिंटो II, मॉर्ले मिंटो सुधारणा 1909 याच्याशी संबंधित असतो. लॉर्ड मिंटो II वर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. संवैधानिक कायदा. प्रश्न. लॉर्ड मिंटो II याच्या कार्यकाळात लागू झालेला सर्वात महत्त्वाचा संवैधानिक कायदा कोणता होता? उत्तर. कायदा. मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. मॉर्ले मिंटो रिफॉर्म्स. वर्ष 1909. दुसरे नाव. या कायद्याला भारतीय परिषद कायदा 1909, इंडियन काउन्सिल्स ॲक्ट 1909 असेही म्हणतात. प्रश्न 2. विभाजनकारी धोरण. प्रश्न. मॉर्ले मिंटो सुधारणा कायद्यामध्ये 1909 कोणती महत्त्वपूर्ण तरतूद करण्यात आली ज्यामुळे भारतात सांप्रदायिक कम्युनल राजकारणाचा पाया घातला गेला आणि फोडा आणि राज्य करा डिवाइड अँड रूल धोरण मजबूत झाले? उत्तर. तरतूद. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची सेपरेट इलेक्टोरेट्स तरतूद. परिणाम. या तरतुदीनुसार मुस्लिम मतदार केवळ मुस्लिम उमेदवारांनाच मत देऊ शकत होते, ज्यामुळे हिंदू आणि मुस्लिम यांच्यात फूट पडली. प्रश्न 3. राजकीय संघटना. प्रश्न. लॉर्ड मिंटो II याच्या कार्यकाळात 1906 मध्ये ढाका येथे कोणत्या महत्त्वाच्या राजकीय संघटनेची स्थापना झाली? उत्तर. संघटना. अखिल भारतीय मुस्लिम लीग, ऑल इंडिया मुस्लिम लीग. संस्थापक.
आगा खान, नवाब सलीमुल्ला आणि मोहसिन उल मुल्क. प्रश्न 4. राष्ट्रीय काँग्रेसमधील फूट. प्रश्न. 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरले, जिथे जहालवादी, एक्स्ट्रीमिस्ट्स आणि मवाळवादी, मॉडरेट्स असे 2 गट पडून काँग्रेसमध्ये फूट पडली? उत्तर. ठिकाण. सुरत. घटना. सुरत फूट. सुरत स्प्लिट. 1907. प्रश्न 5. कार्यकारी परिषदेतील पहिले भारतीय. प्रश्न. मॉर्लेमेंटो सुधारणा कायद्यानुसार 1909 व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत एक्झिक्युटिव्ह काउन्सिल पहिले भारतीय सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली? उत्तर. व्यक्ती. सत्येंद्र प्रसाद सिन्हा. पद. ते कायदा सदस्य, लॉ मेंबर म्हणून नियुक्त झाले. लॉर्ड मेंटो 2 याच्यावर टेक्स्ट MPSCमध्ये विशेषतः मॉर्लेमेंटो सुधारणा कायदा 1909 आणि स्वतंत्र मतदारसंघ या 2 मुद्द्यांवर वारंवार प्रश्न विचारले जातात. लॉर्ड हार्डिंग्ज 2 1910-1916. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि कार्यकाळ. 1910 ते 1916. ओळख. यांच्या कार्यकाळात ब्रिटनचे राजा जॉर्ज पंचम, किंग जॉर्ज 5 यांनी भारताला भेट दिली आणि अनेक महत्त्वपूर्ण राजकीय बदल झाले. 2. महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. दिल्ली दरबार, डेली दरबार 1911. राजा जॉर्ज पंचम आणि राणी मेरी यांच्या स्वागतासाठी भव्य दिल्ली दरबार आयोजित करण्यात आला. या दरबारात खालील 2 ऐतिहासिक घोषणा करण्यात आल्या. 1. बंगालची फाळणी रद्द. लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये केलेली बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. प्रशासकीय सोयीसाठी बंगालचे भाषिक आधारावर पुनर्संघटन करण्यात आले. 2. राजधानी बदल. भारताची राजधानी कलकत्त्याहून कॅलकटा, दिल्लीला डेली हलवण्याची घोषणा करण्यात आली. 1912 पासून राजधानी प्रत्यक्ष दिल्ली झाली. 3. युद्ध आणि राजकीय घडामोडी. पहिले महायुद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर 1914. लॉर्ड हार्डिंग्जच्या काळातच पहिले महायुद्ध सुरू झाले. ब्रिटिश भारताने या युद्धात ब्रिटनला सक्रिय पाठिंबा दिला. गदर चळवळ, घदर मूव्हमेंट. अमेरिकेतील भारतीय क्रांतिकारकांनी लाला हरदयाळ यांच्या नेतृत्वाखाली 1913 मध्ये गदर पक्षाची स्थापना केली आणि ब्रिटिश सत्तेविरुद्ध गदर चळवळ, विद्रोह सुरू केली. होमरूल चळवळीची पार्श्वभूमी. ॲनी बेसेंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखालील होमरूल चळवळीची होमरूल मूव्हमेंट तयारी याच काळात झाली. 4. शैक्षणिक योगदान. बनारस हिंदू विद्यापीठाची BHU स्थापना. पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नाने 1916 मध्ये बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली. 5. वादग्रस्त घटना. हार्डिंग्जवर बॉम्ब हल्ला 1912. जेव्हा व्हाईसरॉय हार्डिंग्ज राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला नेत होते, तेव्हा दिल्लीतील चांदनी चौक येथे त्यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्याचे नेतृत्व रासबिहारी बोस यांनी केले होते. ते वाचले. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड हार्डिंग्ज 2 हे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या बंगालची फाळणी रद्द आणि राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हस्तांतरित या 2 घोषणांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड हार्डिंग्ज 2 वर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. राजधानी बदल. प्रश्न. लॉर्ड हार्डिंग्ज 2 यांच्या कार्यकाळात 1911 मध्ये झालेल्या दिल्ली दरबारामध्ये कोणती ऐतिहासिक घोषणा करण्यात आली, ज्यामुळे भारताच्या प्रशासनाचे केंद्र बदलले? उत्तर. घोषणा. भारताची राजधानी कलकत्त्याहून कॅलकटा, दिल्लीला डेली हस्तांतरित करण्याची घोषणा. अंमलबजावणी. ही घोषणा 1911 मध्ये झाली, परंतु प्रत्यक्ष राजधानी 1912 मध्ये दिल्ली झाली. प्रश्न 2. बंगालची फाळणी रद्द. प्रश्न. लॉर्ड कर्झनने 1905 मध्ये केलेली बंगालची फाळणी लॉर्ड हार्डिंग्ज 2 याच्या कार्यकाळात कधी आणि कोणत्या समारंभात रद्द करण्यात आली? उत्तर. घटना. दिल्ली दरबार, डेली दरबार. वर्ष 1911. परिणाम. फाळणी रद्द करून प्रशासकीय सोयीसाठी बंगालचे भाषिक आधारावर ओरिसा, बिहारसह पुनर्संघटन करण्यात आले. प्रश्न 3. महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय घटना. प्रश्न. लॉर्ड हार्डिंग्ज 2 यांच्या कार्यकाळात सुरू झालेली महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घटना कोणती, ज्यात ब्रिटिश भारताने ब्रिटनला पाठिंबा दिला? उत्तर. घटना. पहिले महायुद्ध, फर्स्ट वर्ल्ड वॉर. वर्ष 1914. प्रश्न 4. बॉम्ब हल्ला. प्रश्न. राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवताना 1912 मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब हल्ला झाला. या हल्ल्याचे नेतृत्व कोणत्या क्रांतिकारकाने केले होते? उत्तर. क्रांतिकारक. रासबिहारी बोस. ठिकाण. दिल्लीतील चांदनी चौक.
परिणाम: या हल्ल्यातून हार्डिंग्ज बचावले, परंतु हा भारतीय क्रांतिकारकांच्या वाढत्या सक्रियतेचा एक भाग होता. प्रश्न 5. शैक्षणिक योगदान. प्रश्न: लॉर्ड हार्डिंग्ज II यांच्या कार्यकाळात कोणत्या भारतीय नेत्याच्या प्रयत्नांमुळे बनारस हिंदू विद्यापीठाची BHU स्थापना झाली? उत्तर: विद्यापीठ, बनारस हिंदू विद्यापीठ, BHU. वर्ष 1916. प्रयत्न: पंडित मदन मोहन मालवीय यांच्या प्रयत्नांमुळे. लॉर्ड हार्डिंग्ज II हे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या राजधानी बदल, दिल्ली आणि बंगालची फाळणी रद्द या 2 महत्त्वाच्या राजकीय निर्णयांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये महत्त्वाचे ठरतात. लॉर्ड चेम्सफोर्ड, 1916, 1921. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि कार्यकाळ. कार्यकाळ 1916 ते 1921. ओळख: यांच्या कार्यकाळात पहिले महायुद्ध फर्स्ट वर्ल्ड वॉर संपुष्टात आले आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील जहालवादी, एक्स्ट्रीमिस्ट आणि क्रांतिकारक रेव्होल्युशनरी कारवायांना नवीन स्वरूप प्राप्त झाले. 2. महत्त्वाच्या संवैधानिक आणि राजकीय घटना. मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा, मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड रिफॉर्म्स, 1919. हा त्यांच्या कार्यकाळातील सर्वात महत्त्वाचा संवैधानिक कायदा आहे. या कायद्याला भारत सरकार अधिनियम 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919 असेही म्हणतात. द्विशासन, डायरकी या सुधारणेद्वारे प्रांतांमध्ये प्रोव्हिन्सेस द्विशासन, 2 शासकांची पद्धत सुरू झाले. प्रांतीय विषय आरक्षित, रिझर्व्ड आणि हस्तांतरित, ट्रान्सफर्ड अशा 2 भागांमध्ये विभागले गेले. केंद्र आणि प्रांतांचे विषय. केंद्र आणि प्रांतांमध्ये विषय विभागले गेले. होमरूल चळवळ, होम रूल मूव्हमेंट, 1916. ॲनी बेझंट आणि लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली ही चळवळ याच काळात सुरू झाली. लखनौ करार, लखनौ पॅक्ट, 1916. काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐतिहासिक ऐक्य, युनिटी झाले. तसेच काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ गट एकत्र आले. 3. दमनकारी कायदे आणि ऐतिहासिक दुर्घटना. रौलट ॲक्ट, 1919. या कायद्याने सरकारला कोणत्याही व्यक्तीला बिना वॉरंट अटक करणे आणि खटला न चालवता अनिश्चित काळासाठी तुरुंगात ठेवण्याचे अमर्याद अधिकार दिले. याला भारतीयांनी काळा कायदा, ब्लॅक ॲक्ट म्हटले. जालियनवाला बाग हत्याकांड, जलियनवाला बाग मॅसेकर, 1919. रौलट ॲक्ट विरुद्ध अमृतसर येथे शांततापूर्ण निदर्शने करत असलेल्या जमावावर जनरल डायरने गोळीबार केला. ही चेम्सफोर्डच्या कार्यकाळातील सर्वात क्रूर घटना होती. असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट, 1920. महात्मा गांधींनी रौलट ॲक्ट आणि जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ असहकार चळवळ सुरू केली. 4. शैक्षणिक आणि वैज्ञानिक योगदान. शैक्षणिक संस्था. सॅडलर आयोग, सॅडलर कमिशन, 1917. या आयोगाची स्थापना कलकत्ता विद्यापीठाच्या समस्या आणि सुधारणांसाठी करण्यात आली. बनारस हिंदू विद्यापीठाचे BHU औपचारिक उद्घाटन, 1916. वैज्ञानिक संस्था. पुसा. पुसा येथील कृषी संशोधन संस्था, ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूट, कलकत्त्याहून दिल्लीला हलवण्यात आली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड चेम्सफोर्ड हे प्रामुख्याने मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा, 1919, रौलट ॲक्ट, 1919 आणि जालियनवाला बाग हत्याकांड, 1919 या 3 ऐतिहासिक घटनांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला लॉर्ड चेम्सफोर्डवर टेक्स्ट MPSC आयोगाने विचारलेले मागील वर्षांचे प्रश्न नक्कीच. टेक्स्ट MPSC आयोगाने लॉर्ड चेम्सफोर्ड 1916 ते 1921 यांच्या कार्यकाळावर मागील काही वर्षांत विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे दिली आहेत. लॉर्ड चेम्सफोर्डवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न, उत्तरांसह. प्रश्न 1. संवैधानिक कायदा आणि द्विशासन. प्रश्न: लॉर्ड चेम्सफोर्ड याच्या कार्यकाळात लागू झालेला मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड सुधारणा कायदा कोणत्या नावाने ओळखला जातो? या कायद्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते होते? उत्तर: कायदा. भारत सरकार अधिनियम 1919, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919. महत्त्वाचे वैशिष्ट्य: या कायद्याद्वारे प्रांतांमध्ये प्रोव्हिन्सेस द्विशासन, डायरकी सुरू करण्यात आले. प्रांतीय विषयांना आरक्षित, रिझर्व्ड आणि हस्तांतरित, ट्रान्सफर्ड अशा 2 विभागांमध्ये विभागले गेले. प्रश्न 2. काळा कायदा. प्रश्न: लॉर्ड चेम्सफोर्डच्या कार्यकाळात 1919 मध्ये कोणता दमनकारी कायदा लागू करण्यात आला, ज्याला भारतीयांनी काळा कायदा, ब्लॅक ॲक्ट म्हटले? उत्तर: कायदा. रौलट ॲक्ट. रौलट ॲक्ट. तरतूद: या कायद्याने सरकारला कोणत्याही व्यक्तीला बिना वॉरंट अटक करणे आणि खटला न चालवता तुरुंगात ठेवण्याचे अमर्याद अधिकार दिले होते. प्रश्न 3. ऐतिहासिक दुर्घटना. प्रश्न: रौलट ॲक्टच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनादरम्यान 13 एप्रिल 1919 रोजी लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात कोणती ऐतिहासिक आणि क्रूर दुर्घटना घडली? उत्तर: घटना
जालियनवाला बाग हत्याकांड, जलियनवाला बाग मॅसेकर. ठिकाण, अमृतसर, पंजाब. जबाबदार अधिकारी, जनरल डायर. प्रश्न 4. राष्ट्रीय चळवळीची सुरुवात. प्रश्न. जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलट ॲक्टच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी लॉर्ड चेम्सफोर्डच्या काळात कोणती मोठी राष्ट्रीय चळवळ सुरू केली? उत्तर. चळवळ, असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट. वर्ष 1920. प्रश्न 5. काँग्रेस आणि मुस्लिम लीग. प्रश्न. लॉर्ड चेम्सफोर्डच्या कार्यकाळात 1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात कोणता ऐतिहासिक करार झाला, ज्यामुळे दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन स्वातंत्र्य चळवळ चालवण्यास सुरुवात केली? उत्तर. करार, लखनौ करार, लखनौ पॅक्ट. वर्ष 1916. विशेषतः या करारामुळे काँग्रेसमधील जहाल आणि मवाळ गट तसेच काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्यात ऐक्य साधले गेले. लॉर्ड चेम्सफोर्ड हे त्यांच्या कार्यकाळातील मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा आणि रौलट ॲक्ट बाय जालियनवाला बाग हत्याकांड या दोन प्रमुख घटनांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड रीडिंग 1921 1926. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1921 ते 1926. विशेष ओळख. लॉर्ड रीडिंग हे ब्रिटिश भारताचे पहिले ज्यू व्हाईसरॉय, फर्स्ट ज्यूइश व्हाईसरॉय होते. ते एक प्रसिद्ध वकील आणि मुख्य न्यायाधीश, चीफ जस्टिस देखील होते. परिस्थिती. यांच्या कार्यकाळात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट अत्यंत तीव्र झाली होती. 2. महत्त्वाच्या राजकीय आणि राष्ट्रीय चळवळीच्या घटना. असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट. चौरी चौरा घटना, चौरी चौरा इन्सिडेंट, फेब्रुवारी 1922. याच घटनेनंतर गोरखपूरजवळ महात्मा गांधींनी असहकार चळवळ थांबवण्याची विड्रॉवल घोषणा केली. गांधींना अटक झाली आणि त्यांना 6 वर्षांची शिक्षा झाली. मोपला विद्रोह, मोपला रिबेलियन 1921. केरळच्या मलबार प्रदेशात मुस्लिम मोपला शेतकऱ्यांनी मोपला पेझंट्स जमीनदार आणि ब्रिटिश राजवटीविरुद्ध सशस्त्र विद्रोह केला. हा जातीय आणि शेतकरी विद्रोह होता. स्वराज्य पक्षाची स्थापना, फॉर्मेशन ऑफ स्वराज पार्टी 1923. काँग्रेसमधील CR दास आणि मोतीलाल नेहरू यांनी काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. त्यांचा उद्देश कायदेमंडळात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स प्रवेश करून सरकारी धोरणांना अडथळा आणणे हा होता. 3. शैक्षणिक आणि प्रशासकीय योगदान. इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1921. या बँकेची स्थापना कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे या 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून झाली. ही बँक पुढे भारतीय स्टेट बँक SBI बनली. लोकसेवा आयोग, पब्लिक सर्व्हिस कमिशन 1923. ली कमिशनच्या शिफारशीनुसार 1923 मध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. काकोरी रेल्वे डकैती, ककोरी ट्रेन रॉबरी 1925. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRAच्या क्रांतिकारकांनी, विशेषतः रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकउल्ला खान यांनी ही घटना घडवून आणली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड रीडिंग हे प्रामुख्याने त्यांच्या कार्यकाळात झालेल्या चौरी चौरा घटना आणि असहकार चळवळ थांबवणे आणि स्वराज्य पक्षाची स्थापना या 2 महत्त्वाच्या राष्ट्रीय घडामोडींसाठी टेक्स्ट MPSCमध्ये महत्त्वाचे आहेत. लॉर्ड रीडिंगवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. व्हाईसरॉयची विशेष ओळख. प्रश्न. लॉर्ड रीडिंग यांना ब्रिटिश भारताचे व्हाईसरॉय म्हणून कोणत्या विशेष ओळखीसाठी युनिक आयडेंटिटी ओळखले जाते? उत्तर. ओळख. लॉर्ड रीडिंग हे ब्रिटिश भारताचे पहिले ज्यूइश व्हाईसरॉय होते. प्रश्न 2. असहकार चळवळ, नॉन कोऑपरेशन मूव्हमेंट. प्रश्न. लॉर्ड रीडिंगच्या काळात 1922 मध्ये कोणत्या हिंसक घटनेनंतर महात्मा गांधींनी असहकार चळवळ थांबवण्याची विड्रॉवल घोषणा केली? उत्तर. घटना. चौरी चौरा घटना, चौरी चौरा इन्सिडेंट. वर्ष फेब्रुवारी 1922. ठिकाण. गोरखपूर, उत्तर प्रदेश. परिणाम. या घटनेत संतप्त जमावाने पोलीस स्टेशनला आग लावली, ज्यामुळे गांधींनी अहिंसेच्या तत्वाला महत्त्व देऊन चळवळ त्वरित थांबवली. प्रश्न 3. राजकीय पक्षाची निर्मिती. प्रश्न. असहकार चळवळ थांबवल्यामुळे काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या मतभेदातून 1923 मध्ये कोणत्या महत्त्वाच्या राजकीय पक्षाची स्थापना झाली? उत्तर. पक्षाचे नाव स्वराज्य पक्ष, स्वराज पार्टी. संस्थापक CR दास, अध्यक्ष आणि मोतीलाल नेहरू, सचिव. उद्देश कायदेमंडळात लेजिस्लेटिव्ह काउन्सिल्स प्रवेश करून सरकारी धोरणांना अडथळा आणणे. प्रश्न 4. क्रूर घटना. प्रश्न.
लॉर्ड रीडिंगच्या काळात हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन HRA या क्रांतिकारकांच्या संघटनेने 1925 मध्ये कोणती महत्त्वपूर्ण घटना घडवून आणली? उत्तर. घटना काकोरी रेल्वे डकैती, ककोरी ट्रेन रॉबरी. वर्ष 1925. उद्देश ब्रिटिश सरकारचा खजिना लुटून संघटनेच्या क्रांतिकारी कार्यासाठी निधी गोळा करणे. प्रश्न 5. आर्थिक आणि प्रशासकीय संस्था. प्रश्न 1. लॉर्ड रीडिंगच्या काळात कलकत्ता, मद्रास आणि बॉम्बे या 3 प्रेसिडेन्सी बँकांचे विलिनीकरण करून कोणती बँक स्थापन झाली, जी नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया SBI बनली? 2. भारतात लोकसेवा आयोगाची स्थापना कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाली? उत्तर. 1. बँक इम्पिरियल बँक ऑफ इंडिया, इम्पिरियल बँक ऑफ इंडिया 1921. 2. आयोग ली कमिशन, 1923. लॉर्ड रीडिंग हे त्यांच्या कार्यकाळातील चौरी-चौरा घटना आणि स्वराज्य पक्षाची स्थापना या 2 प्रमुख राष्ट्रीय घडामोडींसाठी टेक्स्ट MPSC मध्ये महत्त्वाचे आहेत. लॉर्ड आयर्विन, लॉर्ड इर्विन 1926 ते 1931. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1926 ते 1931. ओळख. लॉर्ड आयर्विन हे ख्रिश्चन व्हाईसरॉय म्हणून ओळखले जात होते आणि ते महात्मा गांधींशी थेट वाटाघाटी करणारे व्हाईसरॉय होते. परिस्थिती. यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय चळवळीतील सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट आणि पूर्ण स्वराज्याची मागणी यांसारख्या मोठ्या घटना घडल्या. 2. महत्त्वाच्या राजकीय आणि संवैधानिक घटना. सायमन कमिशन, 1927. 1919च्या भारत सरकार अधिनियमातील मोंटागू चेल्म्सफोर्ड रिफॉर्म सुधारणांचा आढावा घेण्यासाठी सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली या आयोगाची स्थापना झाली. विरोध. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्याला सायमन परत जा, सायमन गो बॅक या घोषणेसह तीव्र विरोध केला. नेहरू अहवाल, नेहरू रिपोर्ट 1928. सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटनात्मक सुधारणांसाठी हा अहवाल तयार करण्यात आला. लाहोर अधिवेशन आणि पूर्ण स्वराज्य. लाहोर सेशन अँड मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसने पूर्ण स्वराज्याचा कंप्लीट इंडिपेंडन्स ठराव संमत केला. 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्यदिन म्हणून पाळण्याची घोषणा केली. 3. राष्ट्रीय चळवळीची तीव्रता. दांडी मार्च आणि सविनय कायदेभंग. दांडी मार्च अँड सिव्हिल डिसोबिडियन्स 1930. महात्मा गांधींनी आपल्या 78 अनुयायांसह साबरमती आश्रमातून दांडी गुजरातपर्यंत ऐतिहासिक मीठ सत्याग्रह, सॉल्ट सत्याग्रह केला. या घटनेमुळे संपूर्ण देशात सविनय कायदेभंग चळवळ सुरू झाली. पहिला गोलमेज परिषद, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930. सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी लंडनमध्ये ही परिषद आयोजित करण्यात आली, परंतु काँग्रेसने यात सहभाग घेतला नाही. 4. ऐतिहासिक करार. गांधी-आयर्विन करार, गांधी-इर्विन पॅक्ट 1931. सविनय कायदेभंग चळवळ थांबवण्यासाठी महात्मा गांधी आणि व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात हा करार झाला. महत्त्वाच्या तरतुदी. काँग्रेसने सविनय कायदेभंग चळवळ थांबवावी. काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी व्हावे. सरकारने शांततापूर्ण आंदोलकांवरील खटले मागे घ्यावेत आणि अटकेतील राजकीय कैद्यांना सोडावे. 5. इतर महत्त्वाच्या घटना. जातीभेद, कम्युनलिझम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले 1920. श्रम सुधारणा. त्याने ट्रेड युनियन्स ॲक्ट 1926 लागू केला. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड आयर्विन हे प्रामुख्याने सायमन कमिशन 1927, पूर्ण स्वराज्याची मागणी 1929, सविनय कायदेभंग चळवळ 1930 आणि गांधी-आयर्विन करार 1931 या 4 मोठ्या राष्ट्रीय घडामोडींसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड आयर्विनवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. राजकीय बहिष्कार. प्रश्न. लॉर्ड आयर्विनच्या कार्यकाळात 1927 मध्ये नेमण्यात आलेल्या कोणत्या आयोगाला भारतीय राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला? उत्तर. आयोग सायमन कमिशन. सायमन कमिशन. विरोध. या कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्यामुळे सायमन परत जा, सायमन गो बॅक या घोषणेसह सर्व भारतीय पक्षांनी त्याला विरोध केला. प्रश्न 2. पूर्ण स्वराज्याची मागणी. प्रश्न. लॉर्ड आयर्विनच्या कार्यकाळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने कोणत्या ऐतिहासिक अधिवेशनात पूर्ण स्वराज्याचा कंप्लीट इंडिपेंडन्स ठराव संमत केला? उत्तर. अधिवेशन लाहोर अधिवेशन, लाहोर सेशन. वर्ष 1929. अध्यक्ष जवाहरलाल नेहरू. परिणाम. 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्याची घोषणा करण्यात आली. प्रश्न 3. राष्ट्रीय चळवळीची सुरुवात. प्रश्न.
पूर्ण स्वराज्याच्या मागणीनंतर 1930 मध्ये महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध मिठाच्या कायद्याचे उल्लंघन करून कोणती मोठी राष्ट्रीय चळवळ सुरू केली? उत्तर: चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट. घडामोड: दांडी मार्च. दांडी मार्च 12 मार्च 1930. प्रश्न 4. ऐतिहासिक करार. प्रश्न: लॉर्ड आयर्विन आणि महात्मा गांधी यांच्यात सविनय कायदेभंग चळवळ थांबवण्यासाठी कोणता ऐतिहासिक करार झाला? उत्तर: करार गांधी-आयर्विन करार, गांधी-इर्विन पॅक्ट. वर्ष: 1931. परिणाम: या करारामुळे काँग्रेसने सविनय कायदेभंग चळवळ थांबवली आणि महात्मा गांधी दुसऱ्या गोलमेज परिषदेत सहभागी होण्यास तयार झाले. प्रश्न 5. इतर महत्त्वाच्या घटना. प्रश्न: लॉर्ड आयर्विनच्या कार्यकाळात झालेल्या 2 महत्त्वाच्या घटना सांगा. 1. भारतीय घटनात्मक सुधारणांसाठी तयार केलेला अहवाल. 2. सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय परिषद. उत्तर: 1. अहवाल नेहरू रिपोर्ट 1928. मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली. 2. परिषद पहिली गोलमेज परिषद, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्स 1930. लॉर्ड आयर्विन हे त्यांच्या कार्यकाळातील सविनय कायदेभंग चळवळ, गांधी-आयर्विन करार आणि सायमन कमिशन या मोठ्या राष्ट्रीय घडामोडींसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड वेलिंग्टन 1931 to 1936. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि कार्यकाळ. कार्यकाळ 1931 ते 1936. ओळख: यापूर्वी ते मद्रास 1919 ते 1924 आणि बॉम्बे 1913 ते 1919 चे गव्हर्नर होते. परिस्थिती: यांच्या कार्यकाळात महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ, सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट दुसऱ्या टप्प्यात तीव्र झाली आणि भारत सरकार अधिनियम 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 हा महत्त्वाचा संवैधानिक कायदा संमत झाला. 2. महत्त्वपूर्ण संवैधानिक आणि राजकीय घडामोडी. दुसरी गोलमेज परिषद, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स 1931. गांधी-आयर्विन करारानंतर 1931 महात्मा गांधींनी या परिषदेत काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले, मात्र ही परिषद अपयशी ठरली. सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा 1932. दुसरी गोलमेज परिषद अयशस्वी झाल्यानंतर गांधींनी परत येऊन सविनय कायदेभंग चळवळ पुन्हा सुरू केली. वेलिंग्टनने दडपशाहीचे रिप्रेसिव्ह धोरण वापरून ही चळवळ कठोरपणे मोडून काढली. तिसरी गोलमेज परिषद, थर्ड राऊंड टेबल कॉन्फरन्स 1932. या परिषदेत काँग्रेसने सहभाग घेतला नाही. भारत सरकार अधिनियम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. या कायद्याने प्रांतांना स्वायत्तता, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी दिली आणि केंद्रात अखिल भारतीय संघराज्य, ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद केली, जरी ती कधीच अस्तित्वात आली नाही. हा कायदा भारताच्या भावी संविधानाचा आधार ठरला. 3. दमन आणि जातीयवाद. जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड 1932. ब्रिटिश पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चनांप्रमाणेच दलित वर्गासाठीही डिप्रेस्ड क्लासेस स्वतंत्र मतदारसंघाची घोषणा केली. परिणाम: महात्मा गांधींनी याला विरोध करत येरवडा जेलमध्ये उपोषण, फास्ट अनटू डेथ सुरू केले. पुणे करार, पूना पॅक्ट 1932. गांधींचे उपोषण संपवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात हा करार झाला. दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द करण्यात आले, परंतु प्रांतीय कायदेमंडळात त्यांच्यासाठी जागा वाढवून आरक्षित देण्यात आल्या. 4. इतर महत्त्वपूर्ण योगदान. दिल्लीत नवीन राजधानीचे उद्घाटन 1931 मध्ये नवी दिल्लीतील न्यू दिल्ली व्हाईसरॉय निवासस्थान, सध्याचे राष्ट्रपती भवन आणि नवीन राजधानीचे उद्घाटन त्यांच्याच काळात झाले. इम्पिरियल काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च, आयकारची स्थापना. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष: लॉर्ड वेलिंग्टन हे प्रामुख्याने दुसऱ्या सविनय कायदेभंग चळवळीचे दमन, जातीय निवाडा 1932, पुणे करार 1932 आणि भारत सरकार अधिनियम 1935 या 4 महत्त्वपूर्ण घटनांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड वेलिंग्टनवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. सविनय कायदेभंग चळवळीचे दमन. प्रश्न: लॉर्ड वेलिंग्टन यांच्या कार्यकाळात 1931 मध्ये महात्मा गांधींनी कोणत्या परिषदेत सहभाग घेतला? ही परिषद अयशस्वी झाल्यानंतर त्यांनी भारतात परत येऊन कोणती चळवळ पुन्हा सुरू केली? उत्तर: परिषद, दुसरी गोलमेज परिषद, सेकंड राऊंड टेबल कॉन्फरन्स 1931. चळवळ: सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा, सेकंड फेज ऑफ सिव्हिल डिसोबिडियन्स मूव्हमेंट 1932. दमन: वेलिंग्टनने कठोर दडपशाहीचे रिप्रेसिव्ह धोरण वापरून ही चळवळ मोडून काढली. प्रश्न 2. जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड. प्रश्न: लॉर्ड वेलिंग्टनच्या काळात
ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी 1932 मध्ये कोणत्या महत्त्वपूर्ण धोरणाची घोषणा केली ज्याला महात्मा गांधींनी विरोध केला? उत्तर: धोरण, जातीय निवाडा, कम्युनल अवॉर्ड. तरतूद: या निवाड्यानुसार दलित वर्गासाठी, डिप्रेस्ड क्लासेस, स्वतंत्र मतदारसंघाची सेपरेट इलेक्टोरेट्स तरतूद करण्यात आली होती. प्रश्न 3. पुणे करार, पूना पॅक्ट. प्रश्न: जातीय निवाड्याच्या विरोधात महात्मा गांधींनी येरवडा जेलमध्ये आमरण उपोषण सुरू केल्यानंतर हा प्रश्न सोडवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गांधी यांच्यात कोणता ऐतिहासिक करार झाला? उत्तर: करार, पुणे करार, पूना पॅक्ट. वर्ष 1932. परिणाम: या करारामुळे दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी रद्द झाली, परंतु त्यांच्यासाठी आरक्षित जागांची संख्या प्रांतीय कायदेमंडळात वाढवण्यात आली. प्रश्न 4. महत्त्वाचा संवैधानिक कायदा. प्रश्न: लॉर्ड वेलिंग्टन यांच्या कार्यकाळात संमत झालेला सर्वात महत्त्वाचा संवैधानिक कायदा कोणता? हा कायदा भारतीय संविधानाचा आधार मानला जातो. उत्तर: कायदा, भारत सरकार अधिनियम 1935, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935. वैशिष्ट्ये: प्रांतीय स्वायत्तता, प्रोव्हिन्शियल ऑटोनॉमी लागू केली. केंद्रात द्विशासन आणि अखिल भारतीय संघराज्य, ऑल इंडिया फेडरेशन स्थापन करण्याची तरतूद केली. प्रश्न 5. राजधानीचे उद्घाटन. प्रश्न: लॉर्ड वेलिंग्टन यांच्या काळात 1931 मध्ये भारताच्या राजधानीतील कोणत्या भव्य इमारतीचे, आजचे राष्ट्रपती भवन आणि नवीन राजधानीचे औपचारिक उद्घाटन झाले? उत्तर: उद्घाटन, नवी दिल्ली, न्यू दिल्ली आणि व्हाईसरॉय निवासस्थान, व्हाईसरॉयज हाऊस, सध्याचे राष्ट्रपती भवन. वर्ष: 1931. लॉर्ड वेलिंग्टन हे त्यांच्या कार्यकाळातील जातीय निवाडा, पुणे करार आणि भारत सरकार अधिनियम 1935 या मोठ्या घटनांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड लिनलिथगो, 1936 to 1943. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1936 ते 1943. हा सर्वात मोठा कार्यकाळ होता. ओळख: यांच्या कार्यकाळात दुसरे महायुद्ध, सेकंड वर्ल्ड वॉर सुरू झाले आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ, इंडियन नॅशनल मूव्हमेंट निर्णायक वळणावर पोहोचली. 2. महत्त्वपूर्ण संवैधानिक आणि राजकीय घडामोडी. 1937च्या प्रांतीय निवडणुका. 1935च्या भारत सरकार अधिनियमानुसार गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 प्रांतांना मिळालेल्या स्वायत्ततेमुळे 1937 मध्ये प्रांतीय निवडणुका झाल्या. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने 11 पैकी 8 प्रांतांमध्ये अप्रत्यक्षपणे सरकार स्थापन केले. काँग्रेस मंत्रिमंडळाचे राजीनामे 1939. लॉर्ड लिनलिथगोने भारतीयांची परवानगी न घेता भारताला दुसऱ्या महायुद्धात सामील केले. या निषेधार्थ 1939 मध्ये काँग्रेसच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. मुस्लिम लीगने या दिवसाला मुक्ती दिन, डे ऑफ डिलिव्हरन्स म्हणून साजरा केला. सुभाषचंद्र बोस आणि फॉरवर्ड ब्लॉक. सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना केली. 1939. 3. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील महत्त्वपूर्ण धोरणे. ऑगस्ट ऑफर 1940. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी लॉर्ड लिनलिथगोने ऑगस्ट ऑफर सादर केली. यामध्ये युद्धापूर्वी संविधान समिती, कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्याची आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांची संख्या वाढवण्याची तरतूद होती. काँग्रेसने ती नाकारली. वैयक्तिक सत्याग्रह, इंडिव्हिज्युअल सत्याग्रह. 1940. ऑगस्ट ऑफरच्या निषेधार्थ महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला. पहिले सत्याग्रही विनोबा भावे. दुसरे सत्याग्रही जवाहरलाल नेहरू. क्रिप्स मिशन 1942. युद्धातील ब्रिटिश संकटादरम्यान सर स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली हे मिशन भारतात आले. युद्धापश्चात भारताला वसाहतीचे स्वराज्य, डोमिनियन स्टेटस देण्याचा प्रस्ताव या मिशनने दिला. गांधींनी याला पोस्ट डेटेड चेक असे म्हटले. 4. ऐतिहासिक आणि निर्णायक राष्ट्रीय चळवळ. चले जाव चळवळ, क्विट इंडिया मूव्हमेंट 1942. क्रिप्स मिशन अपयशी ठरल्यानंतर महात्मा गांधींनी छोडो भारत, क्विट इंडियाचा नारा दिला. गांधींनी करा किंवा मरा, डू ऑर डाय हा संदेश दिला. व्हाईसरॉय लिनलिथगोने ऑपरेशन झिरो अवर अंतर्गत गांधींसह सर्व प्रमुख नेत्यांना त्वरित अटक केली आणि चळवळ कठोरपणे दडपली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड लिनलिथगो हे प्रामुख्याने दुसऱ्या महायुद्धातील भारताचा सहभाग, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन आणि चले जाव चळवळ 1942 या 4 मोठ्या राष्ट्रीय घडामोडींसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुम्हाला लॉर्ड लिनलिथगोवर टेक्स्ट MPSC आयोगाने विचारलेले मागील वर्षांचे प्रश्न उत्तरासहित हवे आहेत का?
नक्कीच. टेक्स्ट MPSC आयोगाने लॉर्ड लिनलिथगो 1936 ते 1943 यांच्या कार्यकाळावर मागील काही वर्षांत विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे खालीलप्रमाणे दिली आहेत. लॉर्ड लिनलिथगोवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. राजकीय राजीनामा आणि मुक्तीदिन. प्रश्न 1. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांना सहभागी करण्याच्या लॉर्ड लिनलिथगोच्या निर्णयामुळे 1939 मध्ये कोणत्या पक्षाच्या मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले? 2. काँग्रेसच्या या राजीनाम्यानंतर कोणत्या राजकीय संघटनेने मुक्तीदिन, डे ऑफ डिलिव्हरन्स साजरा केला? उत्तर 1. राजीनामा देणारा पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, इंडियन नॅशनल काँग्रेस. 2. मुक्तीदिन साजरा करणारी संघटना मुस्लिम लीग. प्रश्न 2. वैयक्तिक सत्याग्रह. प्रश्न. लॉर्ड लिनलिथगोने दिलेल्या ऑगस्ट ऑफर 1940च्या विरोधात महात्मा गांधींनी वैयक्तिक सत्याग्रह इंडिव्हिज्युअल सत्याग्रह सुरू केला. 1. पहिले सत्याग्रही कोण होते? 2. दुसरे सत्याग्रही कोण होते? उत्तर 1. पहिले सत्याग्रही विनोबा भावे, आचार्य विनोबा भावे. 2. दुसरे सत्याग्रही जवाहरलाल नेहरू. प्रश्न 3. क्रिप्स मिशन. प्रश्न. दुसऱ्या महायुद्धादरम्यान 1942 मध्ये ब्रिटिश सरकारकडून भारतीय नेत्यांची भेट घेण्यासाठी आणि युद्धात सहकार्य मिळवण्यासाठी कोणते मिशन भारतात आले? उत्तर. मिशन क्रिप्स मिशन. नेतृत्व सर स्टॅफर्ड क्रिप्स. गांधींचे विधान. या मिशनने दिलेला प्रस्ताव गांधींनी पोस्ट डेटेड चेक असे म्हणून नाकारला होता. प्रश्न 4. चले जाव चळवळ क्विट इंडिया मूव्हमेंट. प्रश्न 1. लॉर्ड लिनलिथगोच्या कार्यकाळात 1942 मध्ये सुरू झालेल्या कोणत्या निर्णायक राष्ट्रीय चळवळीत महात्मा गांधींनी करा किंवा मरा, डू ऑर डाय हा संदेश दिला? 2. या चळवळीला दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारने कोणते ऑपरेशन राबवले? उत्तर. 1. चळवळ चले जाव चळवळ क्विट इंडिया मूव्हमेंट ऑगस्ट 1942. 2. ऑपरेशन झिरो आवर या अंतर्गत सर्व प्रमुख नेत्यांना त्वरित अटक करण्यात आली. प्रश्न 5. इतर महत्त्वाचे प्रस्ताव. प्रश्न. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांचे सहकार्य मिळवण्यासाठी लॉर्ड लिनलिथगोने ऑगस्ट 1940 मध्ये कोणता महत्त्वाचा प्रस्ताव सादर केला जो काँग्रेसने फेटाळला? उत्तर. प्रस्ताव ऑगस्ट ऑफर. महत्त्वाची तरतूद. युद्धापश्चात भारतीय संविधान समिती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्याची आणि व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेत भारतीयांची संख्या वाढवण्याची तरतूद यात होती. लॉर्ड लिनलिथगो हे त्यांच्या कार्यकाळातील चले जाव चळवळ, ऑगस्ट ऑफर, क्रिप्स मिशन आणि दुसऱ्या महायुद्धातील भारताचा सहभाग या निर्णायक घटनांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड वेव्हल 1943 ते 1947. व्हायसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ 1943 ते 1947. ओळख. लॉर्ड वेव्हल हे एक निवृत्त फील्ड मार्शल होते. त्यांच्या कार्यकाळात दुसरे महायुद्ध सेकंड वर्ल्ड वॉर संपुष्टात आले आणि भारताच्या स्वातंत्र्याच्या वाटाघाटी नेगोशिएशन्स निर्णायक टप्प्यावर पोचल्या. 2. महत्त्वाच्या राजकीय आणि संवैधानिक घडामोडी. चले जाव चळवळ दमन 1943. पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी चले जाव चळवळ क्विट इंडिया मूव्हमेंट अत्यंत कठोरपणे दडपून टाकली. वेव्हल योजना प्लॅन 1945. दुसरे महायुद्ध संपल्यानंतर संवैधानिक गतिरोध कॉन्स्टिट्यूशनल डेडलॉक दूर करण्यासाठी त्यांनी हा प्रस्ताव सादर केला. या योजनेंतर्गत व्हायसरॉय आणि कमांडर इन चीफ वगळता व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेत एक्झिक्युटिव्ह काउन्सिल सर्व सदस्य भारतीय असतील अशी तरतूद होती. या परिषदेत हिंदू आणि मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व इक्वल रिप्रेझेंटेशन देण्याची तरतूद होती. शिमला कॉन्फरन्स 1945. वेव्हल योजनेवर चर्चा करण्यासाठी शिमला येथे एक परिषद आयोजित करण्यात आली. अयशस्वी. मुस्लिम लीगने कार्यकारी परिषदेतील सर्व मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीचा अधिकार केवळ लीगलाच असावा असा आग्रह धरल्यामुळे ही परिषद अपयशी ठरली. 3. स्वातंत्र्य आणि फाळणीची तयारी. कॅबिनेट मिशन 1946. वेव्हलच्या विनंतीनुसार ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी घटनात्मक योजना तयार करण्यासाठी हे मिशन भारतात पाठवले. या मिशनमध्ये पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स आणि A.V. अलेक्झांडर हे सदस्य होते. शिफारस. मिशनने फाळणी नाकारली आणि भारतीय संघराज्य, इंडियन युनियन आणि घटना समिती कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली स्थापन करण्याची शिफारस केली. प्रत्यक्ष कृती दिन डायरेक्ट ॲक्शन डे 16 ऑगस्ट 1946.
कॅबिनेट मिशनने फाळणी नाकारल्यानंतर मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीसाठी हा दिवस साजरा केला. यामुळे कलकत्ता, कॅलकटा आणि इतर ठिकाणी तीव्र जातीय दंगली, कम्युनल रायट्स झाल्या. अंतरिम सरकारची स्थापना, इंटरिम गव्हर्नमेंट, 1946. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वाखाली अंतरिम सरकारची स्थापना झाली. 4. इतर महत्त्वाच्या घटना. दुसरा बंगालचा दुष्काळ, सेकंड बेंगॉल फॅमिन, 1943 ते 44. लिन लिथगोच्या काळात सुरू झालेल्या या दुष्काळात लाखो लोक मृत्युमुखी पडले. शाही भारतीय नौदल बंड, रॉयल इंडियन नेव्ही म्युटिनी, 1946. बॉम्बे येथे नौदलाच्या सैनिकांनी ब्रिटिश राजवटीविरुद्ध बंड केले. एमपीएससीसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड वेव्हेल हे प्रामुख्याने वेव्हेल योजना, 1945, शिमला परिषद, 1945 आणि कॅबिनेट मिशन, 1946 या 3 घटनांसाठी टेक्स्ट एमपीएससीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या घटना भारताच्या अंतिम स्वातंत्र्याच्या वाटाघाटींशी जोडलेल्या आहेत. लॉर्ड वेव्हेलवर एमपीएससीमध्ये विचारलेले प्रश्न, उत्तरांसह. प्रश्न 1. संवैधानिक गतिरोध दूर करण्याची योजना. प्रश्न. दुसऱ्या महायुद्धानंतर 1945 भारतातील संवैधानिक गतिरोध दूर करण्यासाठी लॉर्ड वेव्हेलने कोणती योजना सादर केली? या योजनेतील हिंदू मुस्लिम प्रतिनिधित्वाची महत्त्वाची तरतूद कोणती होती? उत्तर. योजना. वेव्हेल योजना, वेव्हेल प्लॅन. वर्ष 1945. महत्त्वाची तरतूद. व्हायसरॉय आणि कमांडर इन चीफ वगळता व्हायसरॉयच्या कार्यकारी परिषदेत, एक्झिक्युटिव्ह काउन्सिल, हिंदू आणि मुस्लिमांना समान प्रतिनिधित्व, इक्वल रिप्रेझेंटेशन दिले जाईल. प्रश्न 2. शिमला परिषद. प्रश्न. वेव्हेल योजनेवर चर्चा करण्यासाठी 1945 मध्ये आयोजित करण्यात आलेली शिमला परिषद कोणत्या संघटनेच्या हट्टामुळे अपयशी ठरली? उत्तर. संघटना. मुस्लिम लीग. मुस्लिम लीग. हट्ट. कार्यकारी परिषदेतील सर्व मुस्लिम सदस्यांच्या नियुक्तीचा अधिकार केवळ मुस्लिम लीगलाच असावा. या हट्टामुळे परिषद अयशस्वी ठरली. प्रश्न 3. कॅबिनेट मिशन. प्रश्न. लॉर्ड वेव्हेलच्या कार्यकाळात 1946 ब्रिटिश सरकारने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी घटनात्मक योजना तयार करण्यासाठी कोणते मिशन भारतात पाठवले? या मिशनमधील सदस्य कोण होते? उत्तर. मिशन. कॅबिनेट मिशन, कॅबिनेट मिशन. वर्ष 1946. सदस्य. 1. पॅथिक लॉरेन्स. पॅथिक लॉरेन्स मिशनचे अध्यक्ष आणि भारतमंत्री. 2. सर स्टॅफोर्ड क्रिप्स. सर स्टॅफोर्ड क्रिप्स. 3. A.V. अलेक्झांडर A.V. अलेक्झांडर. शिफारस. या मिशनने पाकिस्तानची मागणी फाळणी नाकारली. प्रश्न 4. थेट कृती दिन. प्रश्न. कॅबिनेट मिशनने फाळणी नाकारल्यानंतर मुस्लिम लीगने पाकिस्तानच्या मागणीसाठी लॉर्ड वेव्हेलच्या काळात कोणता दिवस साजरा केला, ज्यामुळे देशात तीव्र जातीय दंगली उसळल्या? उत्तर. दिवस. प्रत्यक्ष कृती दिन, डायरेक्ट ॲक्शन डे. तारीख 16 ऑगस्ट 1946. परिणाम. विशेषतः कलकत्ता, कॅलकटा आणि नोआखाली येथे मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्या. प्रश्न 5. अंतरिम सरकार. प्रश्न. कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसार लॉर्ड वेव्हेलच्या काळात 1946 मध्ये भारताचे पहिले अंतरिम सरकार कोणाच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले? उत्तर. नेते. पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. पद. ते व्हाईस प्रेसिडेंट होते, तर व्हाईसरॉय लॉर्ड वेव्हेल हे या सरकारचे प्रमुख होते. लॉर्ड वेव्हेल हे त्यांच्या कार्यकाळातील वेव्हेल योजना आणि कॅबिनेट मिशन या 2 प्रमुख घटनांसाठी टेक्स्ट एमपीएससीमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत, कारण या घटना भारताच्या स्वातंत्र्याच्या अंतिम वाटाघाटींचा भाग होत्या. लॉर्ड माउंटबॅटन, मार्च 1947, जून 1948. व्हाईसरॉय म्हणून स्थान आणि ओळख. कार्यकाळ मार्च 1947 ते जून 1948. शेवटचा व्हाईसरॉय, ब्रिटिश भारताचे शेवटचे व्हाईसरॉय, मार्च ते ऑगस्ट 1947. पहिला गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचा. स्वातंत्र्यानंतर 15 ऑगस्ट 1947 ते स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल बनले. ओळख. लॉर्ड वेव्हेल यांच्यानंतर ब्रिटिश पंतप्रधान क्लिमेंट ॲटली यांनी माउंटबॅटन यांना भारताला लवकर स्वातंत्र्य देण्यासाठी पाठवले होते. 2. महत्त्वपूर्ण संवैधानिक आणि राजकीय घडामोडी. माउंटबॅटन योजना, माउंटबॅटन प्लॅन. 3 जून 1947. ही योजना 3 जून योजना म्हणूनही ओळखली जाते. फाळणीचा प्रस्ताव. या योजनेत भारताची फाळणी, पार्टिशन करण्याचा आणि 2 स्वतंत्र राष्ट्र, भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. शिफारस. पंजाब आणि बंगाल या प्रांतांच्या विधानसभांना फाळणीच्या बाजूने किंवा विरोधात मतदान करण्याची परवानगी दिली गेली.
अंमलबजावणी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी ही योजना स्वीकारली. भारतीय स्वातंत्र्य अधिनियम इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947. ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी हा कायदा संमत केला. तरतूद या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वतंत्र घोषित करण्यात आले आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे अस्तित्वात आली. राजेशाही संपुष्टात या कायद्याने भारतीय राजेशाही प्रिन्सली स्टेट्सवरील ब्रिटिश सर्वोच्च सत्ता पॅरामाउंटसी संपुष्टात आणली. 3. स्वातंत्र्य आणि प्रशासकीय योगदान. सत्ता हस्तांतरण 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि सत्ता हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडण्यात त्यांची मुख्य भूमिका होती. सीमारेषा आयोग बाउंड्री कमिशन भारत-पाकिस्तान यांच्यातील सीमा निश्चित करण्यासाठी सर सिरिल रॅडक्लिफ यांच्या अध्यक्षतेखाली सीमारेषा आयोगाची स्थापना केली. MPSCसाठी महत्त्वाचा निष्कर्ष. लॉर्ड माउंटबॅटन हे त्यांच्या कार्यकाळात झालेल्या माउंटबॅटन योजना 3 जून 1947, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम 1947 आणि स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल 1947 ते 48 या 3 ऐतिहासिक मुद्द्यांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. लॉर्ड माउंटबॅटनवर MPSCमध्ये विचारलेले प्रश्न उत्तरांसह. प्रश्न 1. शेवटचा व्हायसरॉय आणि पहिला गव्हर्नर जनरल. प्रश्न. लॉर्ड माउंटबॅटन यांची ब्रिटिश भारतातील आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात कोणती महत्त्वपूर्ण पदे होती? उत्तर. ब्रिटिश भारताचा शेवटचा व्हायसरॉय मार्च 1947 ते 15 ऑगस्ट 1947. स्वतंत्र भारताचा पहिला गव्हर्नर जनरल 15 ऑगस्ट 1947 ते जून 1948. प्रश्न 2. फाळणीचा प्रस्ताव. प्रश्न. लॉर्ड माउंटबॅटनने भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आणि भारत व पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती करण्यासाठी कोणती योजना सादर केली? उत्तर. योजना माउंटबॅटन योजना माउंटबॅटन प्लॅन. दुसरे नाव 3 जून योजना. तिसरा जून प्लॅन 1947. स्वरूप. या योजनेत भारताची फाळणी पार्टिशन करून 2 सार्वभौम राष्ट्र भारत आणि पाकिस्तान निर्माण करण्याचा प्रस्ताव होता. प्रश्न 3. स्वातंत्र्याचा कायदा. प्रश्न. माउंटबॅटन योजनेच्या आधारावर ब्रिटिश संसदेने कोणता कायदा संमत केला ज्यामुळे 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले? उत्तर. कायदा भारतीय स्वातंत्र्य अधिनियम इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट. वर्ष 1947 18 जुलै 1947 रोजी संमत. महत्त्व. या कायद्याने भारतीय राजेशाही प्रिन्सली स्टेट्सवरील ब्रिटिश सर्वोच्च सत्ता पॅरामाउंटसी संपुष्टात आणली. प्रश्न 4. सीमा निश्चिती. प्रश्न. भारत आणि पाकिस्तान या दोन नवीन राष्ट्रांमधील सीमा निश्चित करण्यासाठी लॉर्ड माउंटबॅटनने कोणाच्या अध्यक्षतेखाली सीमारेषा आयोगाची बाउंड्री कमिशन स्थापना केली? उत्तर. व्यक्ती. सर सिरिल रॅडक्लिफ. सर सिरिल रॅडक्लिफ. ओळख. त्यांनी तयार केलेली सीमारेषा रॅडक्लिफ लाईन म्हणून ओळखली जाते. प्रश्न 5. सत्ता हस्तांतरण. प्रश्न. लॉर्ड माउंटबॅटनने ब्रिटिश व्हायसरॉय म्हणून कोणत्या भारतीय नेत्याला सत्ता हस्तांतरित केली जे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान बनले? उत्तर. नेते पंडित जवाहरलाल नेहरू. जवाहरलाल नेहरू. घटना 14/15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिल्लीतील लाल किल्ल्यावरून ऐतिहासिक सत्ता हस्तांतरण झाले. लॉर्ड माउंटबॅटन हे त्यांच्या कार्यकाळातील माउंटबॅटन योजना, भारतीय स्वातंत्र्य अधिनियम आणि भारताचा शेवटचा व्हायसरॉय या 3 ऐतिहासिक मुद्द्यांसाठी टेक्स्ट MPSCमध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत.